सुरुवात करत असताना आपण बघूयात की आपण काय काय बघणार आहोत या टॉपिकमध्ये. तर यामध्ये आपण बघणार आहोत विटामिन्स व त्यांची शास्त्रीय नावं काय आहेत, त्यानंतर शोधकर्ता आणि शोध जे वर्ष आहे ते आपण इथे बघणार आहोत, त्यानंतर त्याचा उपयोग काय, त्यानंतर त्याचा फॉर्म्युला, ठीक आहे, ज्याला आपण रासायनिक सूत्र असं म्हणतो ते बघूयात, त्यानंतर अभावी होणारे आजार, त्यानंतर त्यांचे स्रोत आणि महत्त्वाची गोष्ट जे विटामिन्स आहे ती लक्षात कशी ठेवायची, याच्या ज्या ट्रिक आहे ह्या आपण सर्वात शेवटी बघणार आहोत. तेव्हा तुम्ही हे जे लेक्चर आहे हे शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सुरुवात करूयात. नितांत आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय अन्नपदार्थांना जीवनसत्व असे म्हणतात. बहुतांश जीवनसत्वे आपल्या शरीरात तयार होत नाहीत, म्हणून ती गरज अन्नपदार्थातून भागवावी लागते. ठीक आहे. तर मित्रांनो, B3 आणि विटॅमिन डी जे आहे हे दोनच ज्या गोष्टी आहेत त्या मानवी शरीरात तयार होत असतात आणि बाकीचे जे विटामिन्स आहेत ते शरीरामध्ये तयार होतात, मात्र त्याच्यासाठी बाहेरून काहीतरी घ्यायला लागतं आणि ते गरज कोण भागवतं, तर तो अन्नपदार्थ ते गरज भागवत असतात. वनस्पती स्वतः सर्व प्रकारची जीवनसत्वे तयार करू शकतात. फ्रेडरिक हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावला. मित्रांनो, हॉपकिन जे आहेत यांनी 1912 मध्ये जीवनसत्वाचा शोध लावला आणि त्यांना यासाठी 1929 मध्ये नोबेल प्राइज देण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर फंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्व हे नाव दिले. मित्रांनो, फंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाला काय म्हटलं, तर विटामाइन्स म्हटलं होतं. ठीक आहे. तर यांनी विटामिन्सचं काय केलं होतं, विटल. ठीक आहे. विटल म्हणजे काय, तर विटल म्हणजे होतं लाईफ. ठीक आहे. लाईफ म्हणजे जीवन आणि त्याच्यानंतर अमिनीज. ठीक आहे. अमाइन म्हणजे होते अमोनियाचे जे कंपाऊंड आहे याच्यापासून निर्मित मायक्रो कंपाऊंड्स. ठीक आहे. म्हणजेच अमोनिया कंपाऊंड जे असतील ते अमीन. ठीक आहे. तर याचं मिळून त्यांनी केलं होतं विटाल आणि अमाइन म्हणजे विटा अमाइनीज. ठीक आहे. नंतर यात सुधारणा करून विटामिन्स हे नाव ठेवण्यात आलं. ठीक आहे. सजीवांना या पोषण तत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी त्याच्या अभावी होणाऱ्या आजाराची परिणामकता काय आहे, फार मोठी आहे. ठीक आहे. जीवनसत्वाचे वर्गीकरण. मित्रांनो, जीवनसत्वाचे जे वर्गीकरण आहे ते एक तर स्निग्धात, फॅट सोल्युबल किंवा नंबर 2 पाण्यात विद्राव्य म्हणजेच वॉटर सोल्युबल. ठीक आहे. स्निग्धात जी विद्राव्य जीवनसत्वे आहेत ती आहेत 4. ठीक आहे. A, D, E आणि K. ठीक आहे. त्यानंतर 9 जी जीवनसत्व आहेत ती पाण्यात विरघळणारी आहेत. ठीक आहे. त्यामध्ये बी समूहाचे आहे 8 आणि एक आहे विटॅमिन C. ठीक आहे. आता मित्रांनो, या 9 पैकी B12 जे विटामिन्स आहे, ठीक आहे, तर हे विटामिन्स अनेक वर्ष लिव्हरमध्ये जे आहे, लिव्हर म्हणजे आपण त्याला यकृत म्हणतो, यामध्ये ते साठून राहू शकतं. म्हणून बऱ्याच पुस्तकांमध्ये असं दिलं आहे की B12 जे आहे हे फॅट सोल्युबल आहे, पण ते चुकीचं आहे. कारण ते वॉटर सोल्युबलच आहे, फक्त लिव्हरमध्ये ते अनेक वर्ष साठून राहू शकतं. बाकीचे विटामिन्स जे आहेत म्हणजे जे पाण्यात विद्राव्य जे विटामिन्स आहे 9 याच्यापैकी फक्त B12 हे साठून राहू शकतं आणि हे बाकीचे जे विटामिन्स आहे हे अतिरिक्त झाले तर काय होतात, शरीराच्या बाहेर निघून जातात. ठीक आहे. जीवनसत्व विटॅमिन ए. मॅकल्लम आणि डेव्हिस यांनी 1913 मध्ये विटॅमिन एचा जो आहे हा शोध लावला होता. त्यानंतर विटॅमिन ए जे आहे हे पहिल्यांदा जे आर्टिफिशियली तयार करण्यात आलं ते आलं 1947 मध्ये. जीवनसत्व एचं नाव आहे रेटिनॉल. त्यानंतर रेटिनॉलचं जे रासायनिक सूत्र आहे ते आहे C20H30O. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा, कारण मला वाटतं आता याच्यानंतर MPSC जे आहे ती या रासायनिक सूत्रावर फोकस करू शकते. आता आपण विटॅमिन एचा जो आहे हा शरीरात काय उपयोग आहे ते बघूयात. तर डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता तसेच पेशी व हाडांच्या वाढीसाठी विटॅमिन ए काय आहे, आवश्यक आहे. त्यानंतर शरीराचे संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. सामान्य प्रजोत्पादन कार्य सामान्यपणे चालविण्यासाठी दोघांनी म्हणजे मेल आणि फिमेलला हे काय आहे, आवश्यक आहे. त्यानंतर रोडोप्सिनची निर्मिती. तर मित्रांनो, रोडोप्सिन काय आहे, रोडोप्सिन एक प्रोटीन आहे. ठीक आहे. याला जी प्रोटीन म्हणतात. जी म्हणजे होते ग्विनाइन. ठीक आहे. ग्विनाइन प्रोटीन जे आहे त्याच्यापासून हे रोडोप्सिन बनलेलं असतं आणि रोडोप्सिनचं काम काय आहे, तर आपल्या रेटिनामध्ये जो रॉड आहे, ठीक आहे, रेटिनामध्ये 2 घटक असतात, एक तर रॉड आणि एक असतो कोन. रोड कशाशी संबंधित असतो, हा असतो प्रकाशाशी संबंधित, आणि कोन कशाशी संबंधित असतो, हा असतो कलरशी संबंधित. ठीक आहे, रंगाशी संबंधित असतो. हा MPSC प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर या रोडोप्सिनची जी निर्मिती आहे ते करण्यासाठी काय लागतं,
विटॅमिन ए लागतं आणि रोड हे कशाशी संबंधित आहे? प्रकाशाशी. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. तर विटॅमिन एचे जे आहे ते स्रोत काय आहे? तर पिवळ्या व गडद हिरव्या आणि नारंगी. ठीक आहे. हिरव्या व नारंगीच्या भाज्या आणि फळं आहे. तर यामध्ये विटॅमिन ए जे आहे आढळतं आणि याचं स्वरूप काय असणार आहे? तर ते आहे बीटा कॅरोटीन. वनस्पती किंवा जेवढे फ्रुट्स आहे याच्यामध्ये बीटा कॅरोटीन स्वरूपामध्ये हे आढळतं आणि या बीटा कॅरोटीनचं रूपांतर कशात होतं? विटॅमिन ए मध्ये. ठीक आहे. त्याच पद्धतीने जे प्राणीज सोर्स आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये अंड्यातील पिवळा बलक, यकृत, मासे, मांस, दूध, तूप, दुग्धजन्य पदार्थ यामधून जे विटॅमिन ए मिळणार आहे ते कशाच्या माध्यमातून मिळणार आहे? ते मिळणार आहे रेटिनॉल. ठीक आहे. त्यानंतर आहे अभावी होणारे आजार. तर मित्रांनो, रात आंधळेपणा हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आणि मित्रांनो, रात आंधळेपणा हा काय आहे? तर हा आहे जेनेटिक डिसऑर्डर. ठीक आहे. हा महिलांना होत नाही. ठीक आहे. कारण महिला काय असतात? त्याच्या प्रसारक असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे झेरोथॅल्मिया. ठीक आहे. आता मित्रांनो, झेरो म्हणजे काय? तर शुष्क. ठीक आहे. म्हणजे डोळे जे आहे ते शुष्क होणं म्हणजे झेरोथॅल्मिया. आणि हा कशाने होतो? तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर नेत्रावरण शुष्कता, त्यानंतर बायटॉट स्पॉट, त्यानंतर आहे कॅराटोमलेशिया. मित्रांनो, कॅराटोमलेशियामध्ये काय होतं की डोळे जे आहे म्हणजे जो कॉर्निया आहे डोळ्याचा तो सॉफ्ट होतो. ठीक आहे. आणि कॉर्नियाला काय येतात? फोडं येतात, छोटे छोटे फोडं येतात, त्याला म्हणतात कॅराटोमलेशिया. ठीक आहे. त्यानंतर जर जीवनसत्व अतिरिक्त असेल तर काय होतं? डोळे लाल होणे आणि यकृत मोठे होणे असे आजार होऊ शकतात. ठीक आहे. मित्रांनो, बी ग्रुप जो आहे याच्यामध्ये टोटल आहेत 8 विटॅमिन्स. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपण बघतोय आहे B1, याचं रासायनिक नाव आहे थायमिक. ठीक आहे. आणि थायमिकचं जे सूत्र आहे ते काय आहे? C12H17N4OS+. ठीक आहे. त्यानंतर आता याचा शोध कोणी लावला आहे? तो आहे काश्मीर फंक. ठीक आहे. 1912 मध्ये हा शोध लावला होता. जे 8 बी विटॅमिन्स आहे त्याचा जो ग्रुप आहे हा कोणी तयार केला आहे? तो आहे मॅकलुम यांनी 1915 ते 16च्या दरम्यान हा ग्रुप समूह म्हणून एक ओळखलेला आहे. ठीक आहे. B1चा जो आहे शरीरात फायदा काय आहे? तर तो आहे चेतासंस्था व स्नायूंचे आरोग्य. ठीक आहे. आणि त्यानंतर चयापचक नियंत्रक म्हणून B1 काय करतो? काम करतो. मित्रांनो, आता याचे स्रोत काय आहे? तर याचे स्रोत आहे पूर्ण एकदल धान्य. ठीक आहे. त्यानंतर गव्हाचा अंकुर, कडधान्य, तेलबिया, सोयाबीन, शेंगदाणे, भाज्या आणि फळे. आणि प्राणी स्रोत कोणकोणते आहेत? ते आहेत अंडे, मांस, मासे आणि दूध. आता आपण बघूयात की B1च्या अभावामुळे कोणकोणते आजार होतात ते बघूयात. तर बेरीबेरी, हे बघा मित्रांनो, हे जे चित्र आहे हे बेरीबेरीज आहे. बेरीबेरीमध्ये काय होतं? हे पूर्ण अंगावर जे आहे हे असे चट्टे उमटतात. ठीक आहे. आणि याच्यामधून रक्त आणि जळजळ होते. त्यानंतर भूक मंदावणे, औदासीन्य, अशक्तपणा, चिडचिडेपणा आणि वेर्निक कोर्साकॉफ सिंड्रोम हा जो आहे हा मेंदूशी संबंधित आहे. ठीक आहे. हे जे चित्र दिसतं आहे आणि याच्यामध्ये मेंदू जो आहे तो डॅमेज होऊ शकतो. त्यापैकी मित्रांनो बेरीबेरी जो आहे हा जेनेटिक डिसीज आहे. ठीक आहे. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो हस्तांतरित होतो. त्यानंतर आहे B2. तर B2चा शोध लावला आहे स्मिथ आणि हेनरिक यांनी 1926 मध्ये. आणि B2 जे आर्टिफिशियली बनवलं जातं तर ही जी मेथड आहे याचा शोध कोणी लावला आहे? तर ते आहे मॅक्स टिशलर. ठीक आहे. B2चे शास्त्रीय नाव आहे रायबोफ्लोविन आणि रासायनिक सूत्र आहे C17H20N4 आणि O6. ठीक आहे. आता B2चा उपयोग बघूयात. चयापचय क्रियेकरिता, डोळ्यांचे सशक्तीकरण आणि शरीरवृद्धीसाठी B2चा उपयोग होतो. B2चे वनस्पती स्रोत कोणकोणते आहेत? ते आहे हिरव्या पालेभाज्या, एकदल धान्य, तृणधान्य आणि कडधान्य. ठीक आहे. प्राणी स्रोत आहेत दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, यकृत, हृदय इत्यादी. आता अभावी होणारे आजार. वाढ खुंटणे, जिभेवर चट्टे येणे, ओठ लाल होणे व फुटणे. मित्रांनो, याला म्हणतात चिलोसिस. ठीक आहे. आणि चिलोसिस म्हणजे काय होतं की समजा हे जे ओठ आहे, ठीक आहे, तर मित्रांनो इथे जे आहे या दोन बाजूला अशा भेगा पडणं म्हणजे चिलोसिस. आणि याच्यामुळे काय होतात की ओठाच्या ज्या दोन्ही कडेला आहे त्या काय पडतात? भेगा पडतात. त्यानंतर बुबुळे अपारदर्शक होते, अकाली वृद्धत्व येते, प्रकाश सहन न होणे आणि अरायबोफ्लोविनोसिस. ठीक आहे. तर मित्रांनो हा आजार काय आहे? हा तुम्ही बघितला असेल
की एखाद्या बाळाचं किंवा व्यक्तीचं जे ओठ आहे ते दुभंगलेलं असतं. दुभंगलेलं म्हणजे हे इथे एक नाक आहे आणि हे जे ओठ आहे इथे मधात अशी जी आहे ही क्रॅक असते किंवा इथे हा जो भाग असतो हा मिसिंग असतो. याला म्हणतात अरायबिफ्लोविनोसिस. ठीक आहे मित्रांनो, B3चं जे आहे नाव आहे नायसिन आणि रासायनिक सूत्र आहे C6H5NO2. ठीक आहे, आणि याचा शोध लावला आहे इल्व्हेझम यांनी 1937 मध्ये. आणि याचा उपयोग काय आहे? त्वचा व केस यांसाठी. कोलेस्टेरॉल जे आहे शरीरामध्ये त्याचं प्रमाण नियंत्रण करणं आणि त्यानंतर चयापचय क्रियामध्ये नियंत्रक म्हणून B3 काय करतो? काम करतो. ठीक आहे, आता B3चे सोर्स कोणकोणते आहेत? तर ते आहे एकदल धान्य, कडधान्य, डाळी, कठीण कवचाची फळे आणि तेलबिया. आणि ह्याच आपण प्राणी स्त्रोत विचार केला तर मांस, मासे, खाद्य पक्षी. खाद्य पक्षी म्हणजे मित्रांनो जे खाण्यायोग्य पक्षी आहेत त्याला खाद्य पक्षी म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर दूध, अंडी आणि ईस्ट. ईस्ट काय आहे? एक बुरशी आहे. ठीक आहे, अभावी होणारे आजार, त्वचारोग व पांढरे केस आणि पेलाग्रा. मित्रांनो आता हे महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. पेलाग्रा हा जेनेटिक डिसीज आहे. हे बघा, हे जे चित्र दिसतंय हे तुम्हाला पेलेग्राचं आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो पेलाग्रा जेव्हा ॲडव्हान्स लेवलला जातो, ठीक आहे, तेव्हा त्याला म्हणतात डिमेन्शिया. ठीक आहे, डिमेन्शिया. आणि डिमेन्शियामध्ये काय होतं? 4 Ds असतात. 4 Ds. एक डर्मॅन्टिटिस. डर्मॅन्टिटिस म्हणजे काय होते? त्वचा जाह, जळजळ करणे. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला इथे. त्यानंतर नंबर 2 आहे डायरिया. डायरिया म्हणजे हगवण. त्यानंतर नंबर 3 आहे डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे काय? वेड लागणं. त्यानंतर चौथा जो डी आहे हा आहे मृत्यू. ठीक आहे, पेलाग्राची जी ॲडव्हान्स लेवल त्याला काय म्हणतात? डिमेन्शिया. ठीक आहे, आणि हा काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे जीवनसत्व B5. आणि याचा जो शोध लावला आहे तो विल्यम्स यांनी 1933 मध्ये. ज्याचं रासायनिक जे नाव आहे ते आहे पेंटाथेनिक ॲसिड आणि रासायनिक सूत्र आहे C9H17NO5. ठीक आहे, आता याचा शरीरामध्ये उपयोग काय होतो? शरीरामध्ये जे विकर आहेत, जे इन्झाईम्स आहेत, त्यांचं जे कार्य सुरळीत किंवा व्यवस्थित चालण्यासाठी याचं काम होतं. त्यानंतर चयापचय क्रियेत हा सहभाग घेतो. त्यानंतर रक्त संवर्धनाकरिता याचा उपयोग होतो. तर याचे सोर्स कोणकोणते आहेत? तर मांस, दूध, अंडी, ऊस, टमाटर, शेंगदाणे हे काय आहे? B5चे सोर्सेस आहे. आणि याच्यामुळे अभावी होणारे आजार कोणकोणते आहेत? ते आहे बर्निंग फिट सिंड्रोम, याला काय म्हणतात? क्रोनिक पॅरेस्थेसिया आणि ॲक्ने. ॲक्ने म्हणजे मुरूम. ठीक आहे, आता मित्रांनो हा जो बर्निंग फिट सिंड्रोम आहे हा काय आहे? हा जर तुमचा पाय आहे समजा, ठीक आहे, तर याच्या खाली असा टाचण्या ज्या आहेत त्या टोचत आहे असा भास होत राहणं सारखा, म्हणजे बर्निंग फिट सिंड्रोम आहे. ठीक आहे, याला म्हणतात क्रोनिक पॅरेस्थेसिया. ठीक आहे, नेक्स्ट बघूया जीवनसत्व B6. याचा शोध लावला आहे पॉल ग्वार्गी यांनी 1934 मध्ये. आणि याचं शास्त्रीय जे नाव आहे ते आहे पिरिडॉक्सिन. ठीक आहे, याचं रासायनिक सूत्र आहे C8H11NO3. आता मित्रांनो याचा उपयोग काय होतो? रक्त संवर्धनाकरिता, अमिनो आम्ल जे आहे, ठीक आहे, अमिनो ॲसिड जे आहे याचं चयापचय क्रियेत मदत करण्यासाठी, त्यानंतर रक्त तयार होण्यासाठी मदत करणे, हे काय आहे? B6चं काम आहे. त्यानंतर याचे सोर्स कोणकोणते आहेत? तर यकृत, मांस आणि सर्व प्रकारचे धान्य. B6च्या अभावामुळे काय काय रोग होऊ शकतात? ॲनेमिया, त्वचारोग, शरीराचे वजन कमी होणे. ॲनेमिया म्हणजे रक्तामधील लोह जे आहे, आयरन जे आहे याचं प्रमाण घटणं म्हणजे ॲनेमिया. आणि ॲनेमिया काय आहे? हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. त्यानंतर आहे गुलाबी डोळे आणि एपिलेप्सी. एपिलेप्सी म्हणजे काय होते? मिरगी, किंवा याला आपण काय म्हणतो? अपस्मार. मित्रांनो एपिलेप्सी जेनेटिक आहे का? तर काही ठिकाणी हो आणि काही ठिकाणी नाही, म्हणजे असतो पण आणि नसतो पण. ते डिपेंड आहे की एपिलेप्सी कोणत्या प्रकारचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात विटॅमिन B7. याचा शोध लावला आहे डीन बर्क यांनी 1931 मध्ये. आणि याचं जे रासायनिक नाव आहे ते आहे बायोटीन. रासायनिक सूत्र आहे C10H16N2O3S. ठीक आहे, याचा उपयोग काय आहे शरीरामध्ये? तर त्वचा व केस संरक्षक, चयापचय क्रियेत मदत करतो. ठीक आहे, आता याचे जे सोर्स आहेत ते आहे अंडी, मांस, दूध व सर्व प्रकारची फळे. B7च्या अभावामुळे कोणकोणते आजार होतात? ॲनेमिया होते,
केस गळती होते, लकवा मारू शकतो आणि अंगदुखी. लकवामध्ये काय होतात, पॅरालिसिस. ठीक आहे. याच्यामध्ये एक शरीराचा संपूर्ण भाग किंवा एक भाग आपलं सामान्य काम करण्यास अक्षम होतो आणि तो जो व्यक्ती आहे तो अंथरुणाला खिळून जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे B9. तर मित्रांनो, B9चा शोध लावला आहे लुसी विल्स यांनी 1933 मध्ये. याचं नाव आहे फॉलिक ॲसिड आणि रासायनिक सूत्र आहे C19H19N7O6. तर यामुळे होणारे जे आजार आहेत ते काय आहे, ॲनेमिया, हगवण, लाल रक्तपेशींच्या आकारात वाढ होणे, न्यूरल ट्यूब डिफेक्ट. न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे काय होतं, जे आपली नर्वस सिस्टीम आहे, ठीक आहे, ते नर्वस सिस्टीममध्ये काहीतरी बिघाड होणे, जी चेतासंस्था याच्यामध्ये बिघाड होणे. त्यानंतर बर्थ डिफेक्ट, जर मित्रांनो मुलाचा जन्म होण्याआधी ज्या त्या मातेला तो आजार झालेला असेल, ठीक आहे, तर जन्मणारं बाळ कसं होणार आहे, डिफेक्टिव्ह असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी दोष हा असणार आहे. त्यानंतर याचे जे सोर्स आहेत ते काय आहे, ते आहे यकृत. ठीक आहे. जीवनसत्व B12. आता मित्रांनो, B12चा जो शोध आहे हे विविध शास्त्रज्ञांनी आणि कितीतरी दशकापासून हा शोध लागला आहे, कारण याच्यावर बरेच ऑब्जेक्शन्स होते आणि प्रत्येकाने या विटॅमिनला चॅलेंज केलं होतं. ठीक आहे. आता याचं रासायनिक नाव काय आहे, कोबॅलामिन. ठीक आहे, किंवा याला सायनोकोबॅलामिन असेही म्हणतात. आता याचं रासायनिक सूत्र आहे C633H88CO N14O14 आणि P. ठीक आहे. याचा उपयोग काय आहे, तर कोबाल्टचे अस्तित्व याच्यामध्ये आहे. म्हणजे शरीराला जे कोबाल्ट मिळतं ते विटॅमिन 12 पासून मिळतं आणि याचा उपयोग काय होतो, नायट्रोजनचे जे चयापचय आहे यामध्ये कोबाल्टचा उपयोग होतो. आता मित्रांनो, कोबाल्टचे उपयोग काय काय ते आपण बघूयात. तर कोबाल्ट जे आहे ते इलनेस म्हणजे अशक्तपणावर कार्यगर आहे. त्यानंतर मायलिन जे असते, मायलिन काय आहे, ॲक्झॉन जो असतो आपल्या नर्वस सिस्टीममध्ये, चेतासंस्थेमध्ये, त्याचा जो प्रोटेक्टर असतो तो असतो मायलिन. ठीक आहे. आणि हे प्रोटीन असते आणि याचं संरक्षण करायचं काम कोण करतं, कोबाल्ट करतं. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर कॅन्सरवर कोबाल्ट 60, ठीक आहे, ही एक कॅन्सरची उपचार पद्धती आहे. ठीक आहे. त्यानंतर सोर्स कोणकोणते आहेत, त्यात यकृत, मांस, अंडी, ईस्ट फंगस आहे, आपण आधीच बघितलेलं आहे. B12 अभावी होणारे आजार कोणकोणते आहेत ते बघूयात. ते आहे मायक्रोसिटिक मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं, RBC जे आहे तर याचा काय होता, आकार वाढतो आणि आकार वाढल्यामुळं काय होतं, रक्ताची जी कमतरता आहे ती निर्माण होते आणि त्याच्यानंतर RBCs तयार होत असताना DNA जे आहे हे सिंथेसिस म्हणजे संश्लेषण प्रक्रिया काय होते, ती थांबून जाते. ठीक आहे. विटॅमिन क म्हणजेच विटॅमिन C, स्कॉटिश नेव्हल सर्जन जे होते जेम्स लिंड होइस्ट आणि फ्रोएलिच यांनी 1912 मध्ये जीवनसत्व क चा शोध लावला. आणि मित्रांनो, महत्त्वाची मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती MPSC साठी मला वाटतं महत्त्वाचं ठरू शकते समोर, की पहिलं जे विटॅमिन आहे, ठीक आहे, पहिलं विटॅमिन जे मानवाने शरीराच्या बाहेर तयार केलं ते विटॅमिन होतं C. आणि हे 1935 मध्ये कोणी तयार केलं होतं, डॉक्टर रिचस्टन. ठीक आहे. रासायनिक नाव आहे ते आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि याचे रासायनिक सूत्र काय आहे, C6H8 आणि O6. ठीक आहे. याचा उपयोग काय होतो, दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता, कोलेजन प्रथिनाची निर्मिती. आणि या कोलेजन प्रथिनाच्या निर्मितीमुळे याला काय म्हणतात मित्रांनो, वार्धक्य विरोधी जीवनसत्व. ठीक आहे. त्यानंतर लाल रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रण करणे, कोलेस्टेरॉलचे पित्त आम्लात विघटन करणे हे काम कोणाचं आहे, विटॅमिन सीचं. आता विटॅमिन सीचे जे स्रोत आहेत ते कोणकोणते आहेत, ते आहेत लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी, मोड आलेली कडधान्य इत्यादी. विटॅमिन सीमुळे होणारे आजार कोणकोणते आहेत, ते आहेत स्कर्वी. ठीक आहे. हे जे तुम्हाला दिसतं हे आहे स्कर्वी. त्यानंतर हिरड्या सुजणे, हिरड्यांतून रक्त येणे, सांधेदुखी व किडनी स्टोन. ठीक आहे. हिरड्या सुजणे, हिरड्यातून रक्त येणे हे चित्र तुम्हाला दिसतंय. आणि स्कर्वी जो आजार आहे हा इथे आहे. मित्रांनो, हे जे चित्र तुम्हाला इथे दिसतं याला म्हणतात नेल क्लबिंग. ठीक आहे. नेल क्लबिंग म्हणजे काय होते, की रक्ताभिसरण जे आहे हे नीट नसल्यामुळं हाताच्या किंवा पायाची जी बोटं आहे याची जी टोकं आहे, हे जे टोक दिसत आहे तर ही टोकं काय होतात, रुंद व जाड होतात, सुजतात आणि कसे होतात, वेडी वाकडी होतात. ठीक आहे. हे कशाचं लक्षण आहे, तर हे स्कर्वीचं लक्षण आहे. त्याच्यानंतर
विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन होतो. का होतो? कारण विटॅमिन सी जे आहे हे कॅल्शियम अभिशोषणाचं काम करतं आणि या कॅल्शियमच्या अभिशोषणामुळं जर जास्त अभिशोषण केलं गेलं तर किडनी स्टोन निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे जीवनसत्व ड, विटॅमिन डी. तर मित्रांनो, विटॅमिन डीचा शोध 1922 मध्ये एडवर्ड मेलनबी यांनी लावला होता. जेव्हा त्यांनी रिकेट्सचा शोध लावला, सोबतच त्यांनी जीवनसत्व ड चा शोध लावला. याचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल आणि रासायनिक सूत्र आहे C17H44 आणि O. तर याचा उपयोग काय आहे? दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य, त्यानंतर शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस ह्याचे प्रमाण नियंत्रण करणं, हे काम कोण करतं? विटॅमिन डी म्हणजेच कॅल्सिफेरॉल. आता याचे सोर्स कोणकोणते आहेत? तर मासे, कॉड लिव्हर ऑइल, कोणत्याही प्रकारचं तेल, अंडी व सूर्याची कोवळी किरणे. स्टेरॉलचे रूपांतर विटॅमिन डी मध्ये करण्यासाठी कशाचं? सूर्याची कोवळी किरणे लागतात. आता मित्रांनो, विटॅमिन डी तयार कसं होतं? तर बघा, शरीरामध्ये असतात डिहायड्रो कोलेस्टेरॉल. ठीक आहे. डिहायड्रो कोलेस्टेरॉल याच्यावर सनलाईट पडतो. सनलाईट पडून याचं रूपांतर कशात होतं? कोल कॅल्सिफेरॉल. ठीक आहे. कोल कॅल्सिफेरॉल याच्यामध्ये होतं. त्यानंतर कोल कॅल्सिफेरॉल याचं लिव्हरमध्ये काय होतं? हायड्रो कोल कॅल्सिफेरॉल. ठीक आहे. आणि हे जे हायड्रो कोल कॅल्सिफेरॉल आहे याचं किडनी लक्षात ठेवा, किडनीमध्ये काय होतं? विटॅमिन डी मध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. म्हणजे विटॅमिन डी मध्ये कोण कोण सहभागी असतं? नंबर 1 सनलाईट, नंबर 2 लिव्हर आणि नंबर 3 किडनी. ठीक आहे. विटॅमिन डीच्या अभावामुळे होणारे आजार, अस्थिचा मृदूपणा, आणि हा कोणामध्ये होतो? जे अडल्ट आहेत. ठीक आहे. आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात ओस्टोमलेशिया. ठीक आहे. त्यानंतर रिकेट्स म्हणजेच हे मूडदूस, आणि हे कोणामध्ये होतं? फक्त जे लहान मुलं आहेत यांच्यामध्ये हे होतं. त्यानंतर दंतक्षय व त्वचा रोग. त्यानंतर अतिरिक्त सेवनाने होणारे जे आजार आहेत ते काय आहे? हायपर कॅल्सिमिया आणि हायपर फोपॅटोमिया. नेक्स्ट आहे विटॅमिन के. याचं नाव आहे फिलोक्विनोन आणि रासायनिक सूत्र आहे C31H46O2. आणि याचा उपयोग काय आहे? शरीरात रक्त गोठण्यास मदत. हे सर्वात महत्त्वाचं कार्य कोणाचं आहे? विटॅमिन केचं आहे. त्यानंतर ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करणे आणि हाडांच्या विकासास मदत करणे. विटॅमिन केचे सोर्स कोणकोणते आहेत? हिरव्या पालेभाज्या जसे मेथी, अळूची पाने, पानगोबी, पालक, इतर भाज्या, तसेच टोमॅटो, कॉर्नफ्लॉवर, सोयाबीन तेल. प्राणीजन्य सोर्स कोणकोणते आहेत? अंड्याचा पिवळा बलक, दूध आणि यकृत. ठीक आहे. विटॅमिन केच्या अभावामुळे कोणकोणते आजार होतात? ते होतात की रक्त गोठत नाही आणि हृदयाच्या ज्या भिंती आहेत त्या कशा होतात? कठोर होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर होतो ऑस्टिओपोरोसिस. मित्रांनो, पोर म्हणजे काय होतं? पोर म्हणजे छिद्र. ठीक आहे. तर हे बघा, हे जे चित्र दिसतंय तुम्हाला, याला ऑस्टिओपोरोसिस झालेलं आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय होतं? हे जे हाड आहे, ठीक आहे, हे एक हाड आहे आणि हे एक हाड आहे. ठीक आहे. हाडाचं जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहतो तेव्हा इथे छोटे छोटे तुम्हाला डॉट जे आहेत ते दिसतील. ठीक आहे. याला पोर म्हणतात. आणि जेव्हा हा ऑस्टिओपोरोसिस होतो तेव्हा ही जे छोटे जे आहे छिद्र हे मोठे होतात. मोठे झाल्यामुळे याची एकसंधता जी आहे, ठीक आहे, ती काय होते? लोप पावते आणि हाडं जी आहे ही वाकतात किंवा तुटतात. त्याच्यामुळे म्हातारी माणसं वगैरे आहेत ती त्यांच्या पाठीचा कसा असं कर्व झालेला असतो. ठीक आहे. तर हा काय आहे? तर ते आहे ऑस्टिओपोरोसिस. आणि हा कशामुळे होतो? विटॅमिन केच्या डेफिशियन्सीमुळे. आणि अतिरिक्त विटॅमिन के मुळे काय होतं? तर ॲनेमिया किंवा कावीळ जो आहे तो होऊ शकतो. त्यानंतर आहे विटॅमिन ई. विटॅमिन ईचा 1922 मध्ये हर्बर्ट इव्हॉन्स आणि कॅथरीन बिशप यांनी शोध लावला होता. विटॅमिन ईचं नाव आहे टोकोफेरॉल आणि रासायनिक सूत्र आहे C29H50O2. जीवनसत्व ईचा उपयोग काय आहे? योग्य प्रजननासाठी. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट जीवनसत्व. मित्रांनो, अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हे समजून घ्या. अँटीऑक्सिडंटचा साधा अर्थ आहे ऑक्सिडेशनचा विरोधी असणार आहे. ठीक आहे. आता ऑक्सिडायझिंग एजंट्स जे आहेत, ठीक आहे, ऑक्सिडायझिंग एजंट्स, तर याच्यामध्ये कोण कोण येतं? ऑक्सिजन आहे, त्यानंतर हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे, त्यानंतर O3 म्हणजेच ओझोन आहे, त्यानंतर फ्लोरीन आहे, नायट्रिक ॲसिड आहे. ठीक आहे. तर हे जे घातक वायू आहे शरीराला, हे ऑक्सिजन प्रक्रियेच्या दरम्यान
रोखण्याचं जे कार्य आहे ते कोण करतं? ते व्हिटॅमिन ई करतं. आणि अँटीऑक्सिडंट कोणकोणते जे विटॅमिन्स आहेत ते कोणकोणते आहेत? ते आहेत व्हिटॅमिन ई, ए आणि सी. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर MPSC असा प्रश्न विचारला की अँटीऑक्सिडंट कोणकोणचे जीवनसत्व आहे, विटॅमिन्स आहेत, तर ते आहे व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी. ठीक आहे. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणं. आता मित्रांनो, व्हिटॅमिन ईचे जे सोर्स आहेत ते कोणकोणते आहेत? अंकुरित कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, तेलबिया, वनस्पती तेल आणि तूप. त्यानंतर प्राणिज जे स्त्रोत आहे ते आहे अंडी, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ. मित्रांनो, ईच्या अभावामुळे कोणता जो आहे तो आजार होऊ शकतो? तो आहे वांझपणा, म्हणजे माणूस स्टराईल होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे की डेली जे विटॅमिन्सचा जो डोज आहे तो किती असला पाहिजे. त्यासाठी तर या संज्ञा ज्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या, म्हणजे आपल्याला आपण समोर जो डेली डोज बघणार आहोत त्याच्यासाठी हा आपल्याला उपयोगात येणार आहे. तर फॅट सोल्युबल जे विटॅमिन आहे ADEK, याचं सुरुवातीला बघूयात. विटॅमिन एची जी डेली रिक्वायरमेंट आहे ते माणसासाठी आहे 900 mcg आणि वुमनसाठी आहे 900 mcg. विटॅमिन डीचा विचार केला तर 5 mcg, इथे पण 5 mcg. विटॅमिन ईचा विचार केला 15 mg. त्यानंतर विटॅमिन के 80 mg आणि इथं महिलांसाठी मात्र कमी आहे, ते आहे 65 mcg. त्यानंतर वॉटरबल सोल्युबल जे विटॅमिन्स आहे, विटॅमिन सी 100 mg आणि महिलांसाठी 80 mg. ठीक आहे. त्यानंतर विटॅमिन B1 पुरुषांसाठी 1.2 mg आणि महिलांसाठी 1.1 mg. त्यानंतर विटॅमिन B2 1.3 mg पुरुषांसाठी तर 1.1 mg महिलांसाठी. त्याच्यानंतर विटॅमिन B3 पुरुषांसाठी 16 mg तर महिलांसाठी 14 mg. त्यानंतर विटॅमिन B6 जे आहे ते आहे पुरुषांसाठी 1.3 mg आणि महिलांसाठी 1.3 mg. त्यानंतर आहे विटॅमिन B9 आणि ते आहे पुरुषांसाठी 400 mcg आणि महिलांसाठी पण 400 mcg. त्यानंतर जे विटॅमिन B12 आहे ते आहे पुरुषांसाठी 2.4 mg आणि महिलांसाठी 2.4 mg. हे शॉर्टमध्ये जीवनसत्वाचं दिलेलं आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, हे काही सांगण्याचं काम नाही, तुम्ही स्क्रीनशॉट काढून निवांत वाचून घ्या. मित्रांनो, आता आपण बघतोय विटॅमिन्सचे जे केमिकल नाव आहेत, ठीक आहे, केमिकल नेम जे आहे त्यांची जे ट्रिक आहे ते नावं जी कशी लक्षात ठेवायची याची एक ट्रिक आहे, ते आहे रेत एक टॉफी. ठीक आहे, रेत एक टॉफी हे जी एक ओळ आहे ही तुम्ही लक्षात ठेवा. रेत म्हणजे रेटिनॉल, थ म्हणजे थायमिन, ए म्हणजे एस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे विटॅमिन सी, त्यानंतर क म्हणजे कॅल्सिफेरॉल व्हिटॅमिन डी, टॉकोफेरॉल व्हिटॅमिन ई आणि फिलॉक्विनोन म्हणजे व्हिटॅमिन के. त्याच पद्धतीनं बी ग्रुप जो आहे, व्हिटॅमिन बी ग्रुप जो आहे याचे नावं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. याचं नाव काय आहे? थोरान्यूपॅन्ट परबसा. थो म्हणजे थायमिन, रा म्हणजे रायबोफ्लोविन, न्यू म्हणजे नियासिन किंवा याला नायसिन म्हणतात. त्यानंतर पॅन्ट म्हणजे पॅन्टथेनिक ॲसिड, पर म्हणजे पायरिडॉक्सिन, त्यानंतर ब म्हणजे बायोटिन आणि सा म्हणजे सायनो कोल्बामिन किंवा कोबाल्मिन असं B12. याहीपेक्षा सोप्या ट्रिक असू शकतात. जर याहीपेक्षा सोप्या ट्रिक्स तुमच्याकडे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा, म्हणजे त्याचा सर्वांना काय होईल? फायदा होईल. मित्रांनो, FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याचं मुख्यालय आहे रोम, ठीक आहे, रोम इटली इथे, याने जी अन्नाची व्याख्या केली आहे ती व्याख्या आहे की द्रव अथवा घन पदार्थ की जो खाल्ला असता शरीराकडून त्याचे पचन होऊन शरीराची वाढ होते, पेशींची झीज भरून निघते, कार्यशक्ती मिळते व शरीरातील क्रियांवर नियंत्रण ठेवले जाते. ठीक आहे, अन्नाची व्याख्या कोणी केली आहे? ते FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, आणि याचं मुख्यालय आहे रोम येथे. ठीक आहे. त्यानंतर पोषक तत्व म्हणजे काय? तर अन्नातील जे रासायनिक घटक आहे ते योग्य प्रमाणात आहारात घेतले असता शरीरातील अन्नाची कार्य सुरळीत पार पडतात, ते म्हणजे पोषक तत्वे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, WHO जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याचं मुख्यालय कुठे आहे? याचं मुख्यालय आहे जिनेवा, आणि हे कुठे आहे? हे आहे स्वित्झर्लंड येथे. ठीक आहे. तर मित्रांनो, WHOनी उत्तम आरोग्याची जी व्याख्या केली आहे ते फक्त शरीर नाही तर ते शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य हे उत्तम आरोग्यात अंतर्भूत आहे, अशी व्याख्या WHOनी केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया की अन्नाची कार्य. अन्नाची कार्य काय आहे? तर शरीराची ऊर्जा निर्मिती,
शरीर बांधणी व झीज भरणे, क्रियांचे नियमन, स्वास्थ्य व संरक्षण. ठीक आहे. त्यानंतर मानसिक सुरक्षितता, प्रेम, नैराश्य नाहीसे करणे इत्यादी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, दारिद्र्यता ही गुन्हेगारीची जननी आहे असं म्हणतात. कारण अन्नच मिळत नसल्यामुळे लोक कुठल्याही थराला जातात आणि गुन्हेगारी वाढते. ठीक आहे. अन्नाची सामाजिक कार्य आहेत सलोखा, भाईचारा यात वाढ, सामाजिक जबाबदारीची जाणीव इत्यादी. यामध्ये आपण काय करतो की जेवणाचे प्रसंग, जसे लग्न आहे, नाव ठेवणं आहे किंवा अनेक अशा काही ज्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे समतोल आहार. शरीराची कार्यक्षमता व आरोग्य टिकून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात, लक्षात ठेवा, पुरेशा प्रमाणात आणि परिमाणात वेगवेगळ्या अन्नपदार्थाचा समावेश, ज्यातून स्निग्ध पदार्थ, स्निग्ध म्हणजे फॅट. ठीक आहे. त्यानंतर कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, प्रोटीन्स, क्षार, मिनरल्स आणि जीवनसत्वे म्हणजे विटामिन्स मिळतील असा आहार म्हणजे समतोल आहार होय. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, अन्नातील पोषक तत्वे व घटक. स्थूल पोषक तत्व कोणती आहेत? स्थूल म्हणजे मॅक्रो. ठीक आहे. आणि सूक्ष्म म्हणजे होते मायक्रो. ठीक आहे. ज्यांनी इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला असेल त्याला माहीत असेल की मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहे. ठीक आहे. स्थूल पोषक तत्वे कोणती आहेत? तर शरीरासाठी सर्वात जास्त जी आवश्यक आहे याच्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे आवश्यक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म पोषक तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी ही अत्यंत कमी प्रमाणात शरीराला आवश्यक असते. याच्यामध्ये विटामिन्स आणि क्षार. ठीक आहे. क्षार म्हणजे मिनरल्स किंवा खनिजे आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अन्नपदार्थाचं जे वर्गीकरण आहे ते कसं आहे की प्राणीज किंवा वनस्पती. एक तर प्राण्यांपासून मिळणारे किंवा वनस्पतीपासून मिळणारे. तर प्राण्यांपासून आपल्याला काय काय मिळतं? अंडी, मांस, दूध इत्यादी. ठीक आहे. त्यानंतर वनस्पतीपासून धान्य, फळे, भाज्या, डाळी एक्सेट्रा. ठीक आहे. त्यानंतर रासायनिक रचनेवर एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागणार आहे, कारण हे जे आहेत हे एकदम शॉर्ट्समध्ये समजून सांगणं फार कठीण आहे. तर याचं शॉर्ट्समध्ये जर आपण बघितलं तर कार्बोहायड्रेट्स, मेद म्हणजे फॅट, क्षार म्हणजे मिनरल्स, जीवनसत्व म्हणजे विटामिन्स आणि प्रथिनं म्हणजे प्रोटीन. तर कर्बोदकापासून आपल्याला मिळते 4.1 किलो कॅलरी. ठीक आहे. आता मित्रांनो, हे किलो कॅलरी काय असते? तर 1 किलो, लक्षात ठेवा, 1 किलो पाणी. ठीक आहे. 1 लिटर नाही इथे वापरलेला आहे शब्द. 1 किलो पाणी उकळण्यास जी डिग्री लागते ती म्हणजे 1 किलो कॅलरी. ठीक आहे. आता कर्बोदकामध्ये आहे 4.1 किलो कॅलरी, मेदमध्ये असते 9 किलो कॅलरी, प्रथिनांमध्ये किती असते? 6 किलो कॅलरी. ठीक आहे. कर्बोदके ही शरीराची ऊर्जेची किती गरज भागवतात? तर ही 50% असली पाहिजे. पण भारतामध्ये हे कर्बोदके किती ऊर्जेची गरज भागवतात? तर 60 ते 85% पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर प्रथिनं किती पर्सेंट असलं पाहिजे? ते असलं पाहिजे 20%. आणि मेद, क्षार आणि जीवनसत्व हे मिळून किती असलं पाहिजे? 30%. ठीक आहे. हे आहे आयडियल मापन. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, अन्नाचं जे आहे विभाजन आहे हे प्रमुख कार्यावरून काय आहे? तर ऊर्जा व शक्तीचा पुरवठा करणारे अन्न, त्यानंतर शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अन्न, त्यानंतर संरक्षण पुरवणारे अन्न. ठीक आहे. त्यानंतर अन्न पोषण मूल्यांवरून एकदल धान्य, द्विदल धान्य, डाळी व कडधान्ये, भाज्या व फळे, दूध व दुधाचे पदार्थ, मासे, अंडी, मांस, तेल, मीठ, साखर व तेलबिया. याचं आपण डिटेलमध्ये बघूयात. एकदल धान्य म्हणजे काय? तर जनरली हे बी असतं. ठीक आहे. बी बी म्हणजे सीड. जसं की हा गहू, आपण गहूच लावतो आणि गहूच खातो. ठीक आहे. तर एकदल धान्य काय आहे? गहू, तांदूळ यापासून प्रक्रिया केलेले पदार्थ, जसे की रवा, मित्रांनो मैदा, गव्हाचं जे पीठ आहे याच्यावर प्रक्रिया करून निर्माण केलेला असतो. त्यानंतर शेवया आहे, नूडल्स आहे, कणिक आहे, तांदूळ पीठ, ब्रेड इत्यादी. इतर एकदल धान्य कोणती आहेत? तर ती आहेत ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, कॉर्नफ्लेक्स, ज्वारीच्या लाया, नाचणी, माल्ट इत्यादी. यातून मिळणारं जे मुख्य पोषक तत्व आहे ती काय आहे? तर ती आहे कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, आणि हे याचं प्रमाण किती आहे? ते आहे 60 ते 75% पर्यंत. ठीक आहे. हे धान्य असल्यामुळे याच्यात मित्रांनो एकदम कमी पाणी असतं आणि ते असतं 10 ते 12%. मात्र हे जर आपण ओलं पकडलं, जर एखादी बी आहे जर ते पकायचं असेल तर हे जे पाण्याचं प्रमाण आहे हे काय होऊ शकतं? वाढू शकतं. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती आहे? तर ते आहे 6 ते 12%. स्निग्ध म्हणजे फॅट, याचं जे प्रमाण आहे ते आहे 1 ते 5%.
मित्रांनो याच्यामध्ये जीवनसत्व ब गट जो आहे B1 B2 B3 ठीक आहे, तर याचं जे प्रमाण आहे हे जास्त असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्षार जे आहे, जे मिनरल्स आहे, खनिजं आहेत, ती याच्यात 2% आढळतात. ठीक आहे. बाजरीमध्ये 100 ग्रॅममध्ये 132 मायक्रोग्राम, ठीक आहे, इथे लक्षात ठेवा मायक्रोग्राम कॅरोटीन असते. आणि मित्रांनो कॅरोटीन हे कशासाठी आवश्यक असते? हे डोळ्यांसाठी आवश्यक असते. विटामिन ए जर बनायचं असेल, ठीक आहे, विटामिन अ जर बनवायचं असेल तर त्यासाठी मूळ घटक कोणता आहे? कॅरोटीन. ठीक आहे. सर्व धान्यामध्ये तांदळात सर्वात कमी प्रमाणात तंतू, तंतू म्हणजे होते फायबर, ठीक आहे, आणि फायबर तांदळामध्ये किती असते? 0.4 100 ग्रॅम. ठीक आहे, 100 ग्रॅममध्ये 0.4 एवढंच फक्त फायबर तांदळामध्ये असते. ज्वारीमध्ये हे किती असते? 89.2%, बाजरीमध्ये असते 122.3% आणि नाचणीमध्ये असते 113.5%. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. आता मित्रांनो एकदल धान्यामध्ये जे पोषक तत्व आहे 100 ग्रॅममधून कोण्या धान्यामधून किती कार्बोहायड्रेट, प्रथिनं किंवा जे क्षार आहे ते कोणामधून किती मिळते याचं तुम्ही एक काम करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे, कारण एवढं डिटेलमध्ये मी सांगत बसलो तर आपलं लेक्चर इथंच संपेल. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आपण बघूयात. सर्वात जास्त कॅलरी आहे ती कशातून मिळते? ती मिळते बाजरीमधून. ठीक आहे. आणि सर्वात कमी कशातून मिळत आहे? तर ती आहे चुरमुरे. ठीक आहे. चुरमुरे म्हणजे मुरमुरे जे आपण तांदळापासून बनवतो. ठीक आहे. त्यानंतर सर्वात जास्त जे प्रथिनं आहे, ठीक आहे, सर्वात जास्त जे प्रोटीन आहे ते कशातून मिळत आहे? तर ते मिळत आहे गव्हाचं पीठ आणि ते आहे 12.1 ग्राम. ठीक आहे. त्यानंतर कॅल्शियम जे आहे हे सर्वात जास्त कशातून मिळत आहे? ते मिळत आहे नाचणीमधून. ठीक आहे. आणि ते आहे 344 मिलीग्राम. आणि जेव्हा आपण विचार करतो की सर्वात कमी कोणाचं आहे तर ते आहे तांदूळ, उकडा तांदूळ आणि मका. ठीक आहे, यांचा आहे फक्त 10 मिलीग्राम. त्यानंतर लोह जे आहे हे लोह सर्वात जास्त कशात आहे? तर ते आहे पोहे. ठीक आहे. आणि पोहे कसे तयार करतात मित्रांनो? 15 ते 20 तास तांदूळ जो आहे हा पाण्यात भिजवून ठेवला जातो. त्यानंतर एका मशीनमध्ये त्याला टाकून असं चपटं केलं जातं आणि तो वाळवला जातो. ठीक आहे. आणि सर्वात कमी जे लोह आहे ते कशात आहे? तर ते आहे तांदळामध्ये 0.7. ठीक आहे. नायसिन म्हणजे B3, रायबोफ्लोविन म्हणजे B2 आणि थायमिन म्हणजे B1. ठीक आहे. तर आपण आधीच बघितलं होतं की याच्यामध्ये विटॅमिन्सचा जो बी ग्रुप आहे, ठीक आहे, म्हणजे बी समूह जो आहे तो जास्त प्रमाणात असतो. आणि थायमिन जो आहे B1 जे आहे हे सर्वात जास्त कशामध्ये असतं? ते असतं गव्हाचे पीठ. आणि सर्वात कमी कशात आहे? ते आहे तांदळामध्ये. ठीक आहे. त्यानंतर सर्वात जास्त B2 कशामध्ये आहे? तर ते आहे बाजरीमध्ये. आणि सर्वात कमी कशात आहे? चुरमुरे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात जास्त B3 कशात आहे? तर ते आहे गव्हाचे पीठ. आणि सर्वात कमी जे आहे ते कशात आहे? ते आहे नाचणीमध्ये. ठीक आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल. नेक्स्ट बघूयात. गव्हातील प्रथिने. गव्हामध्ये 3 प्रथिनं असतात. एक ग्लुटेनिन हे स्थितिस्थापक असते. त्यानंतर ग्लायडिन जे आहे हे प्रवाही असते. ठीक आहे. त्यानंतर ग्लुटेन जे आहे, ठीक आहे, हे ग्लुटेनिन व ग्लायडिन ही दोन्ही प्रथिनं जेव्हा मिळतात त्यावेळेस ग्लुटेन तयार होते. गव्हात एकूण जे प्रोटीन आहे ते आहे 10 ते 13%. आणि या 10 ते 13 पैकी ग्लुटेन किती आहे? ते आहे 8 ते 10%. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो द्विदल धान्य, डाळी व कडधान्य. सर्व कडधान्य, त्यांच्या डाळी व पीठ यांचा या गटात समावेश होतो. ठीक आहे. हरभरा, उडीद, मूग, तूर, मसूर तसेच चवळी, मटकी, वाटाणा, सोयाबीन, वाल इत्यादी. यातून मिळणारे मुख्य पोषक तत्व कोणतं आहे? ते आहे प्रथिनं. आणि प्रथिनं म्हणजे प्रोटीन. आणि याच्यात सर्वात जास्त प्रोटीन कशामध्ये असते? ते असते सोयाबीनमध्ये आणि हे असते 40 ते 43% दरम्यान. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. पदार्थामध्ये सर्वात जास्त जे प्रोटीन्स आहे ते कशामध्ये असतं? ठीक आहे. जेव्हा आपण वनस्पती जन्नाचा विचार करतो तेव्हा 100 ग्रॅममध्ये 43.2% कशात असतं? ते असतं सोयाबीनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरा नंबर येतो शेंगदाणा. ठीक आहे. तर मित्रांनो याचं पण तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला बरं होईल. ठीक आहे. त्यानंतर प्राणीजन्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त कशातून मिळतं? स्किम दूध पावडर. ठीक आहे. स्किम दूध म्हणजे काय असतं की याच्यातून फॅट किंवा स्निग्ध जो रहित दूध आहे, ठीक आहे, फॅट रहित जे दूध आहे त्याला म्हणतात स्निग्ध दूध. ठीक आहे. आणि त्याचं जे पावडर असतं याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असतात आणि ते असतात 38 पर 100 ग्रॅम.
ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, याचा स्क्रीनशॉट काढायला विसरू नका. नेक्स्ट कडधान्याच्या बाबतीत आहे आणि ते आहे की 100 ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्व जे आहे हे 2 ते 6 मिलीग्राम असते. ठीक आहे. आणि हेच प्रमाण मोड काढल्यानंतर किती होते? 27 ते 52 मिलीग्राम. ठीक आहे. त्यानंतर हे 100 ग्रॅम कडधान्यामध्ये 17 ते 25% दरम्यान काय असते? प्रथिनं असते. आणि याच्यात सोयाबीन अपवाद आहे. आत्ताच आपण बघितलं, त्याचं आहे 43.2%. हे वरी होतं 40 ते 42% दरम्यान असतं. ठीक आहे. त्यानंतर थायमिन जे आहे B1, रायबोफ्लोविन B2 हे किती असते? 0.18 आणि 0.26 मिलीग्रॅम. आणि नायसिन म्हणजे B3 हे किती असते? 2.1 ते 2.9 मिलीग्राम. ठीक आहे. त्यानंतर चुना किंवा याला आपण कॅल्शियम म्हणू शकतो, 76 ते 203 मिलीग्राम असते पर 100 ग्रॅमचा विचार आपण करतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लोह जे असते ते असते 7.3 ते 10.2 मिलीग्राम. त्यानंतर स्फुरद आहे 300 ते 433 मिलीग्राम. आणि मित्रांनो, सोयाबीनमध्ये जे मेद आहे, जे फॅट आहे, याचं प्रमाण किती आहे? 18 ते 20%. ठीक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे एका वर्षात दर माणसी कमीत कमी 17 ते 25 किलो कडधान्य जे आहे ते वापरणं आवश्यक आहे. हे मित्रांनो लक्षात ठेवा, 17 ते 25 किलो कडधान्य प्रति वर्ष. ठीक आहे. म्हणजे 70 ते 80 ग्राम कडधान्य आपण काय आहे? प्रतिदिन प्रतिमानशी घेतलं पाहिजे. ठीक आहे. कमीत कमी. भाज्या व फळे. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात, माठ, अळू, शेवग्याची पाने, मायाळू, मुळ्याची पाने, सॅलेडची पाने, शेपू, कोबी यांचा समावेश होतो. यातून मिळणारी मुख्य पोषक तत्वे काय आहे? तर ते आहे तर अ जीवनसत्वाचा जो पूर्व घटक आहे बेटा कॅरोटीन. ठीक आहे. त्यानंतर तंतुमय पदार्थ, लोह व कॅल्शियम. कंदमुळे व खोडे. कंदमुळे खोडे याच्यामध्ये काय येतं? बटाटा आहे, रताळी आहे, गाजर आहे, बीट आहे, मूळ आहे, यांचा समावेश होतो. आणि याच्यामधून काय मिळतं? तर ते मिळतं कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट. ठीक आहे. मित्रांनो, आपण बघतो की वेगवेगळ्या भाज्याचा जो आहे तो कलर असतो तो वेगवेगळा असतो. तर तो का असतो? तर त्याच्यामध्ये जे कलर पिगमेंट असतो, ज्याला रंगद्रव्य म्हणतो, त्याच्यामुळे हा कलर असतो. आणि तो आपण बघूयात की कोणत्या एन्झाईममुळे, ठीक आहे, किंवा कोणत्या कलर पिगमेंटमुळे हा कलर असतो, तर तो बघूयात. हरितद्रव्य, ठीक आहे, याच्यामुळे हा जो कलर रंगद्रव्य म्हणजे होते कलर पिगमेंट. ठीक आहे. याच्यामुळे हिरवा रंग प्राप्त होतो. ठीक आहे. आणि याची विद्राव्यता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे आपण विटामिन्स बघतो A, D, E, K हे कशात सोल्युबल आहे? ते आहेत फॅटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर B आणि C कशात आहे? तर ते आहे पाण्यात. ठीक आहे. तशाच प्रमाणे विद्राव्यता, ठीक आहे, स्निग्ध म्हणजे काय होतं? फॅट होतं. ठीक आहे. म्हणजे हरितद्रव्य जो हिरवा आहे, ठीक आहे, तर हा कशात आहे? तर तो स्निग्धात म्हणजे फॅटमध्ये सोल्युबल आहे. ठीक आहे. याच्यावर आम्लाचा परिणाम कसा होतो? तपकिरी हिरवा. ठीक आहे. अल्कलीचा परिणाम होतो गडद तेजस्वी हिरवा. आणि उष्णतेचा परिणाम होतो तपकिरी हिरवा रंग. जेव्हा आपण भाजी शिजवतो त्यावेळी कदाचित हा आपल्याला रंग आढळला असेल. त्यानंतर आहे कॅरोटिनाइड्स, रंगद्रव्य. आणि यामुळे फळाचा किंवा भाजीचा जो रंग आहे तो कसा होतो? पिवळा ते नारंगी. आणि हेही कशात आहे? फॅटमध्ये सोल्युबल आहे. ठीक आहे. त्याचा आम्लात आणि अल्कलीमध्ये थोडा थोडा परिणाम होतो. मात्र उष्णता जर दिली तर हे कसं होतं? काळपट येतो. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो फ्लेवोनाइड्स. याचे 2 प्रकार असतात. एक अँथोसायनिन आणि दुसरा अँथोक्झिनिन. ठीक आहे. तर अँथोसायनिनमुळे लाल रंग प्राप्त होतो आणि हा पाण्यात विद्राव्य आहे. पाण्यात म्हणजे वॉटर सोल्युबल. ठीक आहे. आम्लाचा परिणाम काय होतो? तर तेजस्वी लाल रंग येतो. अल्कलीचा परिणाम होतो जांभळट ते निळा रंग. आणि उष्णतेचा होतो थोडासा परिणाम. ठीक आहे. अँथोक्झॅनिनचा जेव्हा विचार आपण करतो त्यावेळेस भाजीचा रंग कसा असतो? तो असतो पांढरा. हे पाण्यात विद्राव्य आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 जे आहे हे पाण्यात विरघळणारी आहे आणि 2 जे आहे ही कशामध्ये आहे? फॅटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यात आम्लाचा परिणाम पांढराच असतो आणि अल्कलीचा परिणाम मात्र पिवळा होतो आणि उष्णतेचा परिणाम काळपट रंग येतो. ठीक आहे. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट बघूयात. आता मित्रांनो, याच्यामध्ये दिलं आहे की भाज्याची जी रंगद्रव्य आहेत याची उदाहरणं इथे दिलेली आहेत. हरितद्रव्य हिरवा रंग, हिरव्या पालेभाज्या. ठीक आहे. त्यानंतर कॅरोटोनाइट पिवळसर नारंगी ते लालसर नारंगी. आणि याच्यामध्ये आहे गाजर, लाल भोपळा, टोमॅटो. ही कशात विद्राव्य आहे? तर ही आहे स्निग्धामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण फ्लेवोनाइड्सचे जे प्रकार बघितले होते अँथोसायनिन आणि अँथोक्झिनिन, याचं आहे उदाहरणं आहे बीटरूट, लाल कोबी, बटाटा, कांदा. आणि हे कशात आहे? पाण्यात विद्राव्य. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात.
इतर भाज्या ज्याच्यामध्ये टोमॅटो, वांगी यासारख्या फळभाज्या, केळफुले, मटर, फरसबी यासारख्या शेंगावर्गीय भाज्या, इतर भाज्या या गटात समाविष्ट असतात. खनिजे व तंतुमय पदार्थ. ठीक आहे. खनिजे म्हणजे मिनरल्स आणि तंतू म्हणजे फायबर. फळे याच्यामध्ये आहे संत्रा, आंबे, पपई यासारखी बीटा कॅरोटीन युक्त फळे. ठीक आहे. संत्रे, आंबा, पपई. बीटा कॅरोटीन काय आहे? विटामिन एचा मुख्य सोर्स. ठीक आहे. त्यानंतर आहे आवळा, पेरू, लिंबू, मोसंबी, अननस, स्ट्रॉबेरी, सीताफळ, काजू यासारखे फळांमधून कोणतं जीवनसत्व मिळतं? आणि ते आहे क म्हणजेच विटामिन सी. सोबतच सफरचंद, द्राक्षे, केळी, पेरू, चिकू, जांभूळ, बोरे इत्यादी सर्व फळे. ठीक आहे. मित्रांनो, यातून मुख्य पोषक तत्व काय आहे? तर कर्बोदके, शर्करा, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व व खनिजे. मित्रांनो, जे फळ असतं याच्यामध्ये 70 ते 90% पाणी असतं. मात्र जर हेच फळ सुकवलं तर याच्यामध्ये हे पाण्याचं प्रमाण किती होतं? 15% दरम्यान. आणि फळांमध्ये प्रथिने किती असतात? 2%. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. आता मित्रांनो, आपण फळातील जी आहे ती रंगद्रव्य बघूयात, म्हणजेच कलर पिगमेंट. हरितद्रव्यामुळे फळाचा कलर कसा असतो? तो हिरवा असतो. आणि याची उदाहरणं काय आहे? पेरू, कैरी, हिरवी द्राक्षे, जाम, आवळा इत्यादी. त्यानंतर जेव्हा कॅरोटोनाइट्सचा विचार करतो तेव्हा पिवळा ते नारंगी याच्यामध्ये काय असतं? आंबा, संत्रे व पपई. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर अँथोनोझाइट्स जे आहे याचे 2 प्रकार आपण बघितले होते. अँथोसायनिन याच्यामध्ये लाल, जांभळा ते निळा. ठीक आहे. याच्यामध्ये कोणतं येतं? जांभूळ, काळी द्राक्षे, करवंद, मलबेरी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, कोकम, कलिंगड इत्यादी. ठीक आहे. अँथोक्झॅन्थिनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पांढरा ते रंगहीन असतात आणि याच्यामध्ये केळे, सफरचंद व पेरू यांचा समावेश असतो. महत्त्वाचे जे एन्झाईम्स आहेत, ठीक आहे, ज्याला आपण विकर म्हणतो, ते दिलेले आहेत. आणि प्रोपॅक्टिन हे कशात असतं? जे कच्चं फळ आहे याच्यामध्ये काय असतं? ते असतं प्रोपॅक्टिन. जे पिकलेलं फळ असतं याच्यामध्ये कोणतं एन्झाईम असतं? ते असतं पेक्टिन. आणि जे अति पिकलेलं फळ आहे, ठीक आहे, जे अति पिकलेलं फळ आहे याच्यामध्ये जे एन्झाईम असतं त्याचं नाव आहे पेक्टिक आम्ल. ठीक आहे, किंवा पेक्टिक ॲसिड. ही गोष्ट लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढायला विसरू नका. नेक्स्ट बघूयात. दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे. ठीक आहे. दूध व दुधाचे पदार्थ जसे की दही, खवा, चीज, पनीर यांचा समावेश होतो. अपवाद लोणी, साजूक तूप व क्रीम. यातून मिळणारी मुख्य पोषक तत्वे काय आहे? प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे. खनिजांमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम. ठीक आहे. अंडी, मांस व मासे यातून मिळणारे मुख्य पोषक तत्व काय आहे? प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्व. याचा डिटेल समोर बघूयात. दूध. केसिन हे दुधातील मुख्य प्रथिने आहे. ठीक आहे मित्रांनो, केसिन हे एक प्रोटीन आहे जे बॉडी बिल्डर जर तुम्ही बघितले असेल तर ते हे केसिन बाहेरून घेत असतात. ठीक आहे. यात दुधाचे प्रमाण जे किती आहे ते 80% आहे. ठीक आहे. केसिन हे फोस्फोप्रोटीन आहे. मित्रांनो, फोस्फोप्रोटीन, आता फोस्फोप्रोटीन म्हणजे काय असतं? आपण प्रोटीनचा जर विचार केला, ठीक आहे, प्रोटीनचा जर विचार केला तर प्रोटीन हे न्यूक्लिक ॲसिड किंवा फॉस्फोलिपिडचं बनलं असतं. ठीक आहे. फॉस्फोलिपिड. प्रोटीन कशातून बनलं हे नीट लक्ष द्या, की प्रोटीन कशापासून बनलं असतं? एक तर न्यूक्लिक ॲसिड किंवा फॉस्फोलिपिड. ठीक आहे. मात्र हे फॉस्फोप्रोटीन जे आहे हे फॉस्फरसपासून बनलं असतं. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणतात? फॉस्फोप्रोटीन. ठीक आहे. तर उर्वरित 20% जे आहे या दुधामधील काय आहे? 2 प्रोटीन ज्यांचं नाव आहे लॅक्टो अल्ब्युमिन आणि लॅक्टोग्लोब्युलिन. ठीक आहे. दुधात लॅक्टोज, ठीक आहे, लॅक्टोज म्हणजे जे दुधात शर्करा असते, ठीक आहे, ते दुधातली जी साखर आहे तिला काय म्हणतात? लॅक्टोज. आणि याचं दुधात प्रमाण किती असतं? 4 ते 5%. दूध गरम केल्यास प्रथम त्याची आम्लता कमी होते. का होते? कारण कार्बन डायऑक्साईड जो आहे हा वायू निघून जातो. मात्र नंतर आम्लता वाढते. ठीक आहे, कारण हायड्रोजन आयन्स जे आहे ते मुक्त होतात. जास्त दूध तापवलं तर पाण्याचं जे प्रमाण आहे हे कमी कमी होत जातं आणि काय होतं? दूध ॲसिडिक होत जातं. ठीक आहे. दुधातील क्रीम वेगळी केली तर दुधाचे घनत्व वाढते. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. एमपीएससीने हा प्रश्न विचारला होता आणि बरेच जण यामध्ये चुकले होते. ठीक आहे. आता निर्जंतुकीकरण म्हणजे स्टेरलायझेशन. तर याच्यामध्ये 148.8 डिग्री सेल्सिअसला 2 ते 3 सेकंद जे आहे दूध तापवलं जातं. पिशवीचं किंवा बाटलीबंद जे दूध. आणि मित्रांनो, याचा फायदा काय असतो? आपण जनरली घरी जेव्हा दूध गरम करतो तेव्हा त्याचा एक जो सेंट येतो तो वेगळाच असतो. ठीक आहे. तर हा सेंट जो आहे हा इथे येत नाही. मित्रांनो, नेक्स्ट आहे दुधाचे संघटन. ठीक आहे. प्रत्येक 100 ग्रॅममध्ये दुधामध्ये काय काय असतं हे आपण इथे बघूयात. इथे आहे पाणी, प्रोटीन. सर्वात जास्त प्रोटीन कशात आहे? म्हशीचं जे दूध आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन आहे. स्निग्ध कशात आहे? स्निग्ध म्हणजे फॅट, तेही म्हशीच्या दुधामध्ये सर्वात जास्त आहे. कर्बोदके हे कार्बोहायड्रेट जे आहे सर्वात जास्त कशात आहे? तर हे मानवी जे दूध आहे त्याच्यामध्ये असतं. त्यानंतर उष्मांक. ठीक आहे. उष्मांकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वात जास्त कशात आहे?
तर मानवी दुधामध्ये आणि शेळीमध्ये किती 65 ते 72 पर्यंत हे असतं. उष्मांक गाईच्या याच्यामध्ये काहीच नसतं. त्याच्यानंतर सर्वात जास्त कॅल्शियम म्हशीचं दूध. त्यानंतर फॉस्फरस सर्वात जास्त असतो, तोही म्हशीच्या दुधामध्ये असतो. त्यानंतर लोह हे शेळीच्या दुधामध्ये सर्वात जास्त आढळतं. त्यानंतर कॅरोटीन, कॅरोटीनमुळे काय होतं, ए विटॅमिन्स तयार होतं आणि हे सर्वात जास्त कशात आहे, ते आहे शेळीच्या दुधामध्ये आणि दुसरा नंबर आहे गाईचं दूध. त्यानंतर रायबोफ्लोविन सर्वात जास्त आहे गाईच्या दुधामध्ये. मित्रांनो, जीवनसत्व क जे आहे हे गाईच्या दुधामध्ये आढळत नाही आणि हे सर्वात जास्त कुठे असतं, तर हे शेळीच्या दुधामध्ये असतं. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण गाईचं दूध जे आहे हे पूर्ण अन्न का मानलं जात नाही, तर याचं कारण तुम्हाला इथे मिळेल. नंबर 1 की ते जीवनसत्व क जे आहे हे अजिबात नसतं. ठीक आहे, याच्यामध्ये कॅलरी नसते आणि तिसरं जे आहे ते आहे याच्यामध्ये फायबर अजिबात नसतात. ठीक आहे, म्हणून गाईचं जे दूध आहे हे पूर्ण अन्न मानलं जात नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात पाश्चरायझेशन. ठीक आहे, पाश्चरायझेशनमध्ये काय होतं, 99% जे रोगजंतू आहे यांचा नाश होतो. तसेच लायपेज हे जे एन्झाईम आहे हे काय होते, अकार्यक्षम होते. याच्यामुळे दूध जे टिकण्याचा कालखंड आहे हा काय होतो, वाढतो. ठीक आहे, आता पाश्चरायझेशनच्या 3 पद्धती आहेत, त्या कोणकोणत्या आहेत त्या बघूयात. होल्डिंग पद्धत. होल्डिंग पद्धतमध्ये काय असतं की दूध 62.7 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं तापवलं जातं. ठीक आहे, त्यानंतर दुसरी जी मेथड आहे ती आहे उच्च तापमान कमी वेळ. याच्यामध्ये 72 डिग्री सेल्सिअसला 15 सेकंद एवढं दूध तापवलं जातं आणि लगेच थंड केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर अत्युच्च तापमान. ठीक आहे, अल्ट्रा हाय टेम्परेचर जे आहे, जे आपण निर्जंतुकीकरणमध्ये आताच बघितलं, तर त्याची ही एक वरची पद्धत आहे आणि ती आहे की 149.5 डिग्री सेल्सिअसला फक्त 1च सेकंद दूध तापवलं जातं आणि हे थंड केलं जातं. ठीक आहे, आता मित्रांनो, अंडे याच्यामध्ये काय आहे की 11% कवच असून याच्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम या अविद्राव्य क्षारापासून हे कवच काय असते, बनलेलं असते. कोंबडीच्या शरीरातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा जास्त असते, हे मित्रांनो लक्षात ठेवा. पिवळा जो बलक आहे याच्यामध्ये झॅन्थोफिल हा जो पिवळा बलक आहे हा कशामुळे पिवळा असतो, तर झॅन्थोफिल नावाच्या रंगद्रव्यामुळे, कलर पिगमेंटमुळे. ठीक आहे, पांढरं बलक जे आहे याच्यामध्ये प्रथिने असतात, ओव्याब्ल्युमिन, ओव्होग्लॅबुलिन व ओव्होम्युसिन. ठीक आहे, ही 3 जी प्रोटीन्स आहे ही कशात असतात, हा जो पांढरा जो बलक आहे याच्यामध्ये. तर पिवळ्या बलकामध्ये कोणते प्रोटीन असतात, तर लायपोप्रोटीनचे जे दोन पार्ट्स आहेत, एक आहे लायपोव्हिटेलिन व लायपोव्हिटेलिन. ठीक आहे, आणि हे दोन कशात असतात, तर हे पिवळ्या बल्गामध्ये 2 प्रोटीन असतात. ठीक आहे, त्यानंतर अंड्यात स्निग्धाचे प्रमाण किती असतं, तर पांढऱ्या बल्काचा जर विचार केला तो असतो 0 ते 5% आणि पिवळ्या बल्गात किती असते, तो असतो 31%. ठीक आहे, मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, क जे विटॅमिन आहे हे अंड्यामध्ये नसते. आताच आपण बघितलं की गाईच्या दुधामध्ये नसते आणि सोबतच अंड्यामध्ये पण क विटॅमिन जे आहे ते नसतेच. ठीक आहे, अंडे हे चांदीच्या चमचाने खाण्यासाठी मनाई आहे. मित्रांनो, हे काय असतं की जे हे पिवळा बलक आहे याच्यामध्ये असतं गंधक. ठीक आहे, आणि गंधक सोबत चांदी जी आहे ही काय करते, प्रक्रिया करते. प्रतिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईड, ठीक आहे, सिल्वर सल्फाईड नावाचा जो गॅस आहे हा तयार होतो आणि तो हवेत उडून जातो. त्याच्यामुळे चम्मच काय होतो, नष्ट होतो. म्हणून अंड जे आहे चांदीच्या चमचाने खाणे काय असतं, वर्ज्य असतं, मनाई असते. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात 100 ग्रॅम अंड्यातून मिळणारी पोषक तत्वे. ऊर्जा किती मिळते, ती आहे 173. त्यानंतर प्रथिने किती आहे, 13.3%. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रथिनामध्ये जो व्हाईट आहे, ठीक आहे, एक व्हाईट किंवा त्याला पांढरा जो भाग आहे याच्यामध्ये 11% जे आहे हे प्रथिनं असतं. ठीक आहे, म्हणून जी तुम्ही बॉडी बिल्डर्स बघितले तर ते फक्त अंड्याचा व्हाईट भाग जो आहे तो खातात आणि आणि पिवळा जो बलक आहे याच्यामध्ये सर्वात जास्त काय असतं, फॅट असतं. ठीक आहे, स्निग्ध असतं, म्हणून बॉडी बिल्डर काय करतात, हा पिवळा भाग काय करतात, काढून घेतात. त्यानंतर कॅल्शियम किती असतं, ते असतं 60 आणि लोह असतं 2.1 मिलीग्राम. ठीक आहे, मासे प्रथिनांचा गुड सोर्स आहे. याच्यामध्ये 10 ते 25% जी ओली मासे आहेत त्याच्यामध्ये असतात आणि जी वाळवलेली मासे आहे याच्या 40 ते 68% एवढं प्रोटीन असतं. ठीक आहे, आणि स्निग्धाचा जेव्हा आपण विचार करतो तर 0.1 ते 25% एवढं फॅटचं जे प्रमाण आहे हे माशांमध्ये असतं. आता मित्रांनो, कालव जातीचा जो मासा आहे याच्यामध्ये लोह व तांब हे काय आहे, भरपूर प्रमाणात आहे. तर आपण कोळंबीचा जो विचार केला याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात. ठीक आहे, मासे यांच्यामधून आपल्याला काय मिळतात, अ व ड जीवनसत्व. ठीक आहे,
त्यानंतर आहे मांस. मांसामध्ये प्रथिनं असतं 15 ते 20%, ठीक आहे. आणि जर चरबी रहित असेल, ठीक आहे, तर हे 20 ते 22 पर्यंत वाढू शकतं. आणि मांसामध्ये कोणकोणते प्रोटीन असतात ते असतात ॲक्टिन, मायोसिन, कोलॅजन, इलोस्टेन, ॲल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन, ठीक आहे. याच्यामध्ये जे स्निग्ध आहे, फॅट आहे, हे किती असतं 5 ते 40%. आणि जीवनसत्व जर विचार केलं तर अ व ब समूह, ड, ई व क म्हणजे जवळपास सर्व जी जीवनसत्व याच्यामध्ये आढळतात. आता रंगद्रव्य, ठीक आहे. कलर पिगमेंट जे आहे, तर मायोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन, ठीक आहे, हे दोन्ही कशाची आहे, लाल रंगाची रंगद्रव्य आहे. त्याच्यामुळे मांसाचा रंग नेहमी कसा दिसतो, तो असतो रेड, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, तेल, मेद, साखर, गुळ व तेलबिया, ठीक आहे. तेल व मेद, तेलमध्ये काय येतात, तेल, लोणी, साजूक तूप, क्रीम, वनस्पती तूप, वनस्पती तेल. यातून मिळणारं मुख्य पोषक तत्व काय आहे, तर ते आहे कार्यशक्ती म्हणजेच कार्बोहायड्रेट. त्यानंतर साखर, गूळ, याच्यामधून भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते. यातून मिळणारे मुख्य पोषक तत्व आहे ते आहे कार्यशक्ती, म्हणजे हे काय आहे, कार्बोहायड्रेट्स किंवा ऊर्जा. तेलबियामध्ये काय येतं, शेंगदाणे, तीळ, काजू, बदाम, खोबरे, ओले खोबरे, अक्रोड यांचा समावेश होतो. यातून मिळणारे मुख्य पोषक तत्व काय आहे, ते आहे कार्यशक्ती, प्रथिने व खनिजे. विविध आहारांचा दर्जा ठरविणारी मानके. मित्रांनो, जे इंडियन स्टँडर्ड्स आहेत, ठीक आहे, हे कोण कोण ठरवतं, तर BIS, हॉलमार्क, ठीक आहे, ॲगमार्क, ISI, FPO, ठीक आहे, फूड प्रोडक्ट ऑर्डर, ठीक आहे, हे आहे फुल्ली व्हेजिटेरियन, हे आहे फुल्ली नॉन व्हेजिटेरियन. आणि मित्रांनो, जैविक भारत हा करंट अपडेट आहे. 2017मध्ये 2006च्या कायद्यात बदल करून आता सर्व जी ऑर्गॅनिक म्हणजेच सेंद्रिय जी पदार्थ असणार आहे यांच्यासाठी एकच जो आहे सिम्बॉल असणार आहे, आणि तो असणार आहे हा असा सर्कल ग्रीन, आणि याच्यामध्ये एक राईट. आधी कसं होतं मित्रांनो, की एक असं मडकं होतं जे ग्रीन होतं आणि ब्राऊन होतं, एक ग्रीन कलरचं होतं आणि दुसरं ब्राऊन कलरचं होतं. मात्र 2017 पासून हे बंद करून आता हे जैविक भारत नावाचं जे आहे, हा नवीन सिम्बॉल, हा सिम्बॉल प्लस हे जैविक भारत लिहिलेलं असेल, म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे हा काय असेल, ऑर्गॅनिक असेल, सेंद्रिय असेल. मित्रांनो, सेंद्रिय म्हणजे काय, तर सेंद्रियमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की केमिकल्स जी आहे ती अजिबात वापरली जात नाही याच्यामध्ये. मग तुम्ही फर्टिलायझर असो की पेस्टिसाइड्स असो, ठीक आहे. भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरण म्हणजे FSSAI हे भारतीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. आणि याची जी स्थापना आहे ती अन्न सुरक्षितता मानके अधिनियम 2006 द्वारे 5 सप्टेंबर 2008 ला करण्यात आली आहे, ठीक आहे. त्यानंतर याची रचना जर बघितलं, चेअरमॅन आणि 22 मेंबर्स आहेत. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली, आणि याचे 6 जे आहे हे प्रादेशिक कार्यालय आहे. आणि महाराष्ट्राचं कुठं आहे, मुंबई. याची जी मानके आहे यांचं नियमन कशा अंतर्गत केलं जातं, तर अन्न सुरक्षितता मानके नियमन 2011, अन्न सुरक्षितता मानके पॅकेजिंग लेबलिंग 2011, अन्न सुरक्षितता मानके प्रदूषण, विषारीपण व अवशेष नियम 2011, ठीक आहे. आता ॲगमार्क कोण देतं, हे सर्व कृषी उत्पादनासाठी असतं, म्हणजे शेतीतून जो माल निघतो त्याला ॲगमार्क असतं, ठीक आहे. याच्यामध्ये असं तूप, लोणी, वनस्पती तेल इत्यादी. आणि मित्रांनो, ॲगमार्क कोण देतं, तर ते देतं डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन. आणि हे कोणाच्या अंडर असतं, हे असतं मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर, ठीक आहे. याचं ॲगमारचं जे मुख्यालय आहे हे कुठे आहे, हे आहे फरीदाबाद. फरीदाबाद कुठे आहे, हे आहे हरियाणामध्ये, ठीक आहे. आणि याचे 11 जे आहे हे क्षेत्रीय कार्यालय आहे, 11 क्षेत्रीय कार्यालय आहे ॲगमारचे. आणि महाराष्ट्राचं कुठं आहे, मुंबईमध्ये, ठीक आहे. त्यानंतर इकोमार्क हा मित्रांनो भारतीय मानक ब्युरोने जारी केलेला निरनिराळ्या उत्पादनासाठी लेबल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे FPO. FPOचा फुल फॉर्म होतो फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर, ठीक आहे. भारतातील सर्व प्रक्रिया केलेली जी फळ आहे यांच्या उत्पादनासाठी हे चिन्ह कसं आहे, अनिवार्य आहे. फळाचा रस आहे, जाम आहे, जेली आहे, लोणची, टोमॅटो सॉस, डबाबंद पदार्थ, FPO हे साईन याच्यावर असतं. आणि FPO कोण देतं, मिनिस्ट्री ऑफ फूड अँड प्रोसेसिंग इंडस्ट्री, ठीक आहे. आणि 1955 पासून दिलं जातं, ठीक आहे. त्यानंतर आहे GI टॅग, ठीक आहे, त्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन असं म्हणतो. WTAच्या
व्यापार विषयक बौद्धिक संपत्ती म्हणजे जो ट्रिप्स जो करार आहे या अंतर्गत 2003 पासून जे आहे GI टॅग भारतात दिले जातं. आणि मित्रांनो 2 मार्च 2018 पर्यंत 320 जी आहे ही टॅग जी आहे देण्यात आलेली आहे. आणि याच्यापैकी महाराष्ट्रात किती आहे 30. आणि सर्वात आधी जे होतं ते होतं दार्जिलिंगचा चहा. सर्वात पहिला जे GI टॅग मिळाला आहे तो कशाला मिळाला आहे, तो आहे दार्जिलिंगचा चहा. आणि सर्वात जास्त GI टॅग मिळवणारं राज्य कोणतं आहे, ते आहे कर्नाटक. आणि इथे आहे 39 GI टॅग. ठीक आहे, 39. नेक्स्ट आहे इंडियन ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन. ठीक आहे. आता मित्रांनो सेंद्रिय शेतीयुक्त अन्नपदार्थासाठी भारत सेंद्रिय मानक 2000 अंतर्गत अपेडाद्वारे, ठीक आहे, अपेडा म्हणजे काय होते, ॲग्रिकल्चरल प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ISI मार्क हा औद्योगिक उत्पादनासाठी दिला असतो. गुणवत्तापूर्ण उत्पादनाची जी खात्री आहे ते कशाने दिली जाते, ISI द्वारे. आणि हे कोणामार्फत दिले जातं, भारतीय मानक ब्युरो आणि आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे ते मसाले, चहा, कॉफी, कोको, शीतपेय, बाटलीबंद पाणी, बेकरी पदार्थ इत्यादी. ISI हा इलेक्ट्रिक वस्तू, टायर्स, ठीक आहे, इत्यादीसाठी पण दिला जातो. मात्र आपण इथे फक्त फूडचा विचार करत असल्यामुळे आपण ही उदाहरणे इथे घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हेजिटेरियन मार्क आपण आधीच बघितला आहे, जो ग्रीन डॉट असतो. ठीक आहे. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन जो आहे मांसाहारी चिन्हांसाठी तपकिरी ब्राऊन. ठीक आहे, जो पण आपण मागे बघितला. अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार अन्न भेसळ. ठीक आहे. फूड अडल्ट्रेशन म्हणजे काय, तर शुद्ध स्वरूपाच्या अन्नपदार्थात कायद्याच्या परवानगीशिवाय जाणीवपूर्वक किंवा नकळत झालेल्या अयोग्य पदार्थाचे मिश्रण होय. महत्त्वाचे घटक एखाद्या पदार्थामधून काढून टाकणे म्हणजे अन्न भेसळ होय. ठीक आहे. म्हणजे इथे मित्रांनो दोन गोष्टी आहे, एक तर अयोग्य पदार्थाचे मिश्रण आणि नंबर 2 काय आहे, तर जो चांगला घटक आहे तो काय करायचा, काढून टाकायचा, म्हणजे अन्न भेसळ. ठीक आहे. आता अन्न भेसळक म्हणजे काय, ठीक आहे, तर ज्या पदार्थामुळे अन्नाचा दर्जा जो आहे काय खालावतो, ठीक आहे, किंवा ज्याचं जे स्वरूप आहे ते खालावतं, असा पदार्थ म्हणजे अन्न भेसळ. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता हे जे भेसळ आहे हे भेसळ रोखण्यासाठी जे ऑर्डर आहेत किंवा जी नियमावली आहे ती आपण इथं बघणार आहोत. वनस्पती तेलच्या संबंधित सर्व जे भेसळक आहे हे ऑर्डर 1947च्या अंदर येतात. त्यानंतर अन्न भेसळीसाठी सर्वांसाठी एक कायदा आहे, तो आहे 1954चा. त्यानंतर फळामध्ये जे अन्न भेसळ होतं त्याच्यासाठी 1955चा ऑर्डर आहे. त्यानंतर अर्काद्वारे मिळवलेले तेल आहे किंवा तेल नसलेले पदार्थ व खाण्यायोग्य पीठ आहे याचं जे आहे ते 1967चे जे ऑर्डर आहे याच्या अंडर येतं. तसेच मांस संबंधी जे उत्पादन आहे किंवा प्रोडक्ट्स आहे हे 1973च्या अंतर येतं. तर खाद्यतेल जे आहे, ठीक आहे, तर याचं पॅकेजिंग आणि याचं नियमन जे आहे 1988चा जो ऑर्डर आहे याच्या अंतर्गत आहे. तर दुधासंबंधित जेवढेही प्रोडक्ट आहे हे आहे 1992. ठीक आहे. आता अन्न भेसळ कसं करतात, ठीक आहे, त्याचे शरीरावर परिणाम काय होतात आणि अन्न भेसळ कोणतं असतं हे आपण थोडक्यात बघूयात. याचे स्क्रीनशॉट काढत जा म्हणजे तुम्हाला याचा समोर फायदा होईल. चणा डाळ, तूर डाळ याच्यामध्ये केसरी डाळ टाकली जाते आणि याच्यामुळे घातक जो परिणाम होतो हा का होतो, लॅथेरिझम हा पायाशी संबंधित रोग आहे. याच्यामुळे काय येतं, पंगुत्व येतं. ठीक आहे, म्हणजे चालण्यास अडचणी येतात. चहामध्ये काय टाकतात, तर चहामध्ये वापरलेली चहाची पूड रंगवून टाकतात. त्याच्यामुळं यकृतासंबंधी जे आहे ते आजार होतात. त्यानंतर कॉफीचा जर विचार केला तर चिंचोक्याची भुकटी, खजुराच्या बियांची पावडर, चिकोरी पावडर याचा वापर केला जातो. आणि याच्यामुळे काय होतं की अतिसार होणं, पोटाचे विकार होणं, चक्कर येणं, सांधेदुखी इत्यादी आजार होतात. दुधाचा विचार केल्यास अस्वच्छ पाणी व पिष्टमय पदार्थ याच्यामुळे पोटाचे विकार होतात. खव्याचा विचार केला तर पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ विरहित स्निग्ध पदार्थ याच्यामुळे कमी पोषण मूल्य जे आहे ती मिळतात. त्यानंतर गहू व इतर जे धान्य आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय टाकतात, अर्गोट. हे काय आहे, विषारी बुरशीयुक्त पदार्थ. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्गोट. आणि याच्यामुळे काय होतं, शरीराचं जे आहे हे संतुलन बिघडतं. त्यानंतर साखर आहे, याच्यामध्ये खडू पावडर मिसळली जाते, याच्यामुळे पोटाचे विकार होतात. काळी मिऱ्याची भुकटी, ठीक आहे, याच्यामध्ये काय, याच्यामध्ये पपईच्या ज्या बिया आहेत, ठीक आहे, किंवा हलक्या ज्या बेरी किंवा फळं आहे याचे जे बी काय करतात, वाळवतात आणि ते कुटून याच्यामध्ये टाकतात. त्याच्यामुळे पोटाचे व यकृताचे विकार होतात.
त्यानंतर मोहरी पूड जर विचार केला याच्यामध्ये धोत्र्याचं बी टाकलं असतं, त्याला याच्यामुळे काय होतं ग्लायकोमा होतो. ठीक आहे. त्यानंतर खाद्यतेल जे आहे याच्यामध्ये विविध तेल जी आहे कमी मूल्याची व कमी क्वालिटीची आहे ती टाकली जातात. त्याच्यामुळे काय होतं दृष्टीहीनता येते, हृदयविकार होऊ शकतो, ट्यूमर होऊ शकते, यकृतात बिघाड होऊ शकतो, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्यानंतर हिंग जे आहे याच्यामध्ये राळ किंवा मातीचे जे कण आहे ते टाकले जातात आणि याच्यामुळे काय होते हगवण होते. हळदीचा जो पूड आहे याच्यामध्ये पिवळा ॲनलिन रंग हा टाकला जातो, हा कॅन्सर होऊ शकतो याने. त्यानंतर मेटॅलिक येलो, ठीक आहे, मेटॅलिक येलो हा कलरसाठी वापरला जातो आणि याच्यामुळे काय होऊ शकतं कॅन्सर होऊ शकतं. त्यानंतर आहे तिखट, तिखटामध्ये विटेची भुकटी, लाकडाचा भुसा किंवा कृत्रिम रंग जे आहे हे टाकले जातात. त्याच्यामुळे पोटाचे विकार किंवा कॅन्सर होऊ शकतो. गोड पदार्थ, ज्यूस, जाम याच्यामध्ये काय असतात परवानगी नसणारे कोलटार रंग, ठीक आहे, जसं की मेटॅलिक येलो जो आहे हा रंग आहे हा टाकला जातो. हा शरीरास विषारी व कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्यानंतर गुळामध्ये धुण्याचा सोडा किंवा खडू पावडर टाकला जातो. याच्यामुळे उलट्या, अतिसार होणं कॉमन आहे. त्यानंतर डाळीमध्ये कोलटार रंग जसं की मेटॅलिक येलो आत्ताच आपण बघितलं, याच्यामुळे पोटदुखी किंवा आंतर जे व्रण आहे, ठीक आहे, म्हणजे आतमध्ये जे आहे फोडं होऊ शकतात. त्यानंतर सुपारी जी आहे सुपारीला रंग देतात, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. चव व वास यांचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वाद होय. स्वाद म्हणजे काय तर चव व वास यांचा एकत्रित परिणाम, ठीक आहे. सफरचंद, केळी असे फळे कापून न झाकता ठेवल्यास ती काळी पडतात, ठीक आहे. आता हे फळांच्याच बाबतीत नाही तर भाज्यांच्याही बाबतीत होतं, ठीक आहे. तर हे टाळण्यासाठी त्याला लिंबाचा रस लावून ठेवतात किंवा साखरेचा पाक त्यावर घालतात. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काळं आहे हे होतं का, ठीक आहे. तर मित्रांनो फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये पॉलीफेनॉल पॉलीफेनॉल ऑक्सिडेज नावाचं एन्झाईम असतं, ठीक आहे. आणि जेव्हा हे कापून ठेवलं जातं कोणतंही फळ असो किंवा भाजी असो तर ते काय होतं हे जे आहे ऑक्सिजनसोबत प्रक्रिया करून हे उडून जातं हवेत, ठीक आहे. आणि हे उडून गेल्यामुळे याचं ऑक्सिडेशन होतं आणि तिथचा जो रंग आहे हा निस्तेज होतो. त्याच्यामुळे हे कसं होतं काळं होतं, ठीक आहे. पॉलीफेनॉल ऑक्सिडेज ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर अन्न शिजवण्यासाठीच्या पद्धती आहे याच्यामध्ये वाफवणे 110 डिग्री ते 120 डिग्रीवर टेम्परेचर जर असेल तर ते वाफवणे होतं. त्यानंतर निखारे, ठीक आहे, निखाऱ्यावर आपण भाकरी जी बनवतो जे आपल्या घरची चूल असते त्याचं जे टेम्परेचर आहे ते किती असतं 168 डिग्री ते 175 डिग्री. त्यानंतर ओव्हन जे आहे मायक्रोवेव्ह ओव्हन याच्यामध्ये 150 ते 220 डिग्री असतं. त्यानंतर ड्रिलिंगचा विचार करतो आपण. ड्रिलिंग म्हणजे काय होतं असे स्पोक असतात त्या स्पोकमध्ये अन्न जे आहे ते घातलं जातं आणि भट्टीमध्ये शिजवलं जातं. त्याचं टेम्परेचर असतं 163 डिग्री ते 177 डिग्री, ठीक आहे. त्यानंतर तळणे जे आहे हे आहे 180 डिग्री ते 220 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. आता मित्रांनो मायक्रोवेव्ह ओव्हन, ठीक आहे, याला आपण मराठीमध्ये म्हणतात सूक्ष्म लहरी भट्टी. या भट्टीत जे आहे हे मॅग्नेट्रॉनची जी नलिका बसवलेली असते. आता मित्रांनो याच्यामध्ये काय होतं की सूक्ष्म लहरी धातूकडून परावर्तित होतात, ठीक आहे. म्हणून काय होतं की धातूची भांडी या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरली जात नाही, ठीक आहे. मात्र ह्याच ज्या सूक्ष्म लहरी आहे कागद, चिनी माती, प्लास्टिकची जी भांडी आहे याच्यामधून आरपार जाऊ शकतात. म्हणून अशी भांडी या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरली जातात. मित्रांनो मॅग्नेट्रॉन काय असतं की एक तांब्याची जी आहे हे व्हॅक्यूम ट्यूब असते आणि या ट्यूबमधून जी आहे ही सूक्ष्म लहरी ज्या आहे ह्या निर्माण होत असतात, ठीक आहे. आणि या सूक्ष्म लहरींमुळे पदार्थांमध्ये काय होतं हालचाल होते आणि त्याच्यामधून ऊर्जा निर्मिती होऊन अन्न काय होतं शिजवलं जातं, ठीक आहे. भाजी शिजवण्यापूर्वी खूप आधी चिरून ठेवल्यास त्यातील क जीवनसत्वाचा प्राणविभवन म्हणजेच ऑक्सिडेशनमुळे नाश होतो. कोणतं विटॅमिन क विटॅमिन. भाज्या झाकून न ठेवता शिजवल्यास B1, ठीक आहे, म्हणजे थायमिन जे आहे या जीवनसत्वाचा नाश होतो. तर भाज्या शिजवताना सोड्याचा वापर केला बी जीवनसत्वाचा नाश होतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे झाडांवरील फुलांपासून फळे तयार होतात, ठीक आहे. याच्यासाठी इथिलीन नावाचा जे हार्मोन आहे तो वापरला जातो. त्यानंतर ताज्या फळात पाण्याचं प्रमाण असतं 70 ते 90%. मात्र हेच जर सुकवलेले फळ असेल तर ते 15% एवढं कमी होतं. फळामध्ये 0.2 ते 2% एवढं प्रोटीन असतं. मात्र फक्त कवट जे आहे कवटाचं जे फळ तुम्ही बघितलं असेल कवटाची चटणी बनवली जाते तर याच्यापासून 7% जे आहे प्रोटीन मिळतं. मात्र इतर फळांचा विचार केला तर ते किती असतं 0.2 ते 2%, ठीक आहे. त्यानंतर आंबटसर फळांत क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं जसं की पेरू, आवळा क जीवनसत्वाचे उत्तम प्राप्ती स्त्रोत आहेत, ठीक आहे. पिवळसर नारंगी रंगाची जी फळं आहे संत्री आहे, पपई आहे, आंबा आहे, फणस आहे यांसारख्या आंब्यात
विटामिन जे बीटा कॅरोटीन असतं, ठीक आहे, बीटा कॅरोटीन याच्यामध्ये असतं. आणि बीटा कॅरोटीन कशाचा पूर्व घटक आहे, तर विटामिन ए मिळवण्याचा पूर्व घटक काय आहे, बीटा कॅरोटीन, आणि तो या फळांमध्ये असतो. द्राक्षात टार्टरिक ॲसिड असतं, ठीक आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरीमध्ये बेन्झाइक ॲसिड असतं. टॅनिनमुळे फळाला तुरट आणि कडवट जी आहे ही चव येते. त्यानंतर कच्च्या फळात इथिलीन वायू तयार होतो, त्यामुळे फळ पिकण्याची क्रिया वेगाने होते, ठीक आहे. मित्रांनो, इथिलीनचा वापर कशासाठी होतो, फळ पिकवणं, ठीक आहे, झाडाची वाढ करणं, एखादी जे फूल आहे त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर होणं, ठीक आहे. म्हणजे इथिलीन हा कशाचा आहे, तर वाढीचा जो आहे हा हार्मोन आहे वनस्पतींमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट आहे लोण्यामध्ये काय असतं, तर ते असतं ब्युटॅरिक ॲसिड. पाम तेलचा विचार करता त्याच्यामध्ये असतं पामटिक आम्ल. खोबरेल तेल जे आहे याच्यामध्ये असतं स्टिअरिक ॲसिड. शेंगदाणे तेल आणि ऑलिव्ह ऑइल जे आहे याच्यामध्ये असतं ओलिक ॲसिड. त्यानंतर सोयाबीन तेलमध्ये दोन असतात, लिनोलिनिक व लिनोलेनिक, ठीक आहे. ही दोन ॲसिड कशामध्ये असतात, सोयाबीन तेलामध्ये असतात. त्यानंतर मोहरी तेल जे आहे त्याच्यामध्ये लिनोलेनिक आम्ल असतं, ठीक आहे. मित्रांनो, आवश्यक स्निग्धाम्ल म्हणजे काय, तर फॅट. आणि याच्यामुळे काय होतं की फिनोडर्मा हा त्वचारोग. फिनोडर्मामध्ये काय असतं, शरीरावर असे छोटे 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 पुरळ येतात आणि त्याची संख्या खूप जास्त असते. फिनोडर्मा हा फॅट, ठीक आहे. त्यानंतर विटॅमिन ए ची डिफिशियन्सी, विटॅमिन ए किंवा विटॅमिन अ ची जी कमतरता आहे, तसेच योग्य प्रमाणात फ्रूट्स आणि व्हेजिटेबल जर नसेल तर फिनोडर्मा नावाचा हा त्वचारोग होतो, ठीक आहे. आणि याच्यावर काय होतात, पुरळ येतात शरीरावर. सर्वसाधारण वनस्पतीजन्य तेल 20 डिग्री सेल्सिअस तापमानावर द्रवस्थितीत असतात, ठीक आहे. मात्र याला पामतेल व खोबरेल तेल काय आहे, अपवाद आहे. तर मित्रांनो, 20 डिग्री सेल्सिअस तापमानावर द्रवस्थितीत नसेल, ठीक आहे, तर याला काय म्हणतात, फॅट म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर आहे शेंगदाणा, सनफ्लॉवर, तीळ, सरकी, सोयाबीन, मोहरी व करड यांची तेले संपृक्त. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे सॅच्युरेटेडला संपृक्त हा शब्द वापरला जातो. हिंदीमध्ये संतृप्त म्हणतात आणि मराठीमध्ये संपृक्त म्हणतात. हा शब्द मराठी डिक्शनरीमध्ये पण संपृक्त असाच आहे आणि 11वीचं जे अन्नशास्त्र पुस्तक आहे याच्यामध्ये पण संपृक्त असाच दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं की स्निग्धाचे जे प्रमाण असतं हे जास्त असतं, म्हणून हे काय असतात, द्रवस्थितीत असतात. गाईच्या तुपात कॅरोटीन जास्त असल्याने त्याचा रंग कसा असतो, पिवळसर असतो. गाईच्या तुपाचा किंवा दुधाचा जो रंग आहे हा पिवळसर का होतो, तर तो होतो कॅरोटीनमुळे, ठीक आहे. जेव्हा व्यक्तीचे वजन आदर्श वजनाच्या 20% पेक्षा जास्त असते तेव्हा ती व्यक्ती लठ्ठ आहे असे समजले जाते. आयडियल आदर्श वजन किंवा आयडियल वजन जे आहे हे काय आहे, तर हे आहे ब्रोकाज इंडेक्स. आणि ब्रोकाज इंडेक्समध्ये काय असतं की आपली जी हाईट आहे, आपली जी उंची आहे -100, ठीक आहे. हे त्याचं ब्रोकाज इंडेक्सचं काय आहे, सूत्र आहे. 165 सेंटीमीटर, 165 मायनस 100 म्हणजे आपलं आयडियल वेट किती आहे, तर ते असलं पाहिजे 65 kg. आणि या 65 kgच्या 20% जर आपलं वजन जास्त असेल तर आपण काय आहोत, लठ्ठ आहोत. माझा मित्रांनो, आज आपण बघतोय प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि समतोल व चौरंग आहार, ठीक आहे. सुरुवात करूया प्रथिनांपासून. सर्वप्रथम प्रथिनांचे वर्णन डच रसायनतज्ञ गेरॉर्ड मुल्डर यांनी 1837 मध्ये केले होते. यांनी काय केले आहे, वर्णन केले आहे. तर प्रोटीन हे नाव कोणी दिलं आहे, ते दिलं आहे स्वीडिश केमिस्ट बर्सेलियस यांनी 1838 मध्ये, ठीक आहे. प्रथिने हे अमिनो ॲसिड्स पासून बनलेली असतात. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन मिळण्याचं शरीराला एकमेव माध्यम कोणतं आहे, तर ते आहे प्रथिन. विटामिन्समधून नायट्रोजन मिळतं पण ते अल्प प्रमाणात असतं, ठीक आहे. आणि नायट्रोजन कशासाठी आवश्यक आहे, शरीर बांधणी व सेल डेव्हलपमेंट करिता नायट्रोजन आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे फॉस्फरस आणि सल्फर, ठीक आहे. आता प्रथिनांची कार्य काय काय आहे, तर चयापचय क्रियेमध्ये मदत करणे, शरीराच्या उभारणीसाठी काय जे कार्य कोणाचं आहे, ते नायट्रोजनचं आहे. पौगंड अवस्थेतील मुलांसाठी शारीरिक वाढ आणि विकासास मदत कोण करते, प्रोटीन्स. त्यानंतर प्रौढांमध्ये शरीराची झीज आणि यामुळे होणारी हानी भरून काढण्याचं काम कोण करतं, तेही करतं प्रोटीन्स, ठीक आहे. गर्भधारणा आणि स्तनपानाच्या अवस्थेत गर्भाच्या आणि मातेच्या ऊतींच्या समन्वयासाठी कोण कार्य करतं, ते करतं प्रोटीन्स, ठीक आहे. प्रोटीन या शब्दाचा उगम कुठून आहे, तर तो आहे प्रोटिओस या ग्रीक शब्दापासून आणि याचा अर्थ होतो प्रथम किंवा
मुख्य 1 ग्राम प्रोटीन पासून किती कॅलरी मिळते? ती मिळते 4 कॅलरी. फॅटमध्ये सर्वात जास्त कॅलरी असते, फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ, आणि याच्यामधून मिळते 9 कॅलरी. आणि प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट म्हणजे प्रथिन आणि कर्बोदक याच्यामधून 1 ग्रामसाठी किती कॅलरी मिळते? ती मिळते 4 कॅलरी. ठीक आहे. त्यानंतर प्रथिनांचं जे वैशिष्ट्य आहे, याचा हाय मेल्टिंग पॉईंट असतो, तो असतो 200 डिग्री सेल्सिअसच्या वर. ठीक आहे. म्हणजे प्रथिन केव्हा वितळेल? 200 डिग्री सेल्सिअसच्या वर जेव्हा तापमान जाईल त्यावेळी ते वितळेल. ठीक आहे. त्यानंतर याची सर्वाधिक जी विद्राव्यता आहे ती कशात आहे? पाण्यामध्ये आहे. म्हणजे प्रथिन आम्ल किंवा इतर माध्यमातही विद्राव्य आहे, मात्र सर्वाधिक कशामध्ये आहे? तर ते आहे पाण्यामध्ये. स्मॉलेस्ट अँड सिम्पलेस्ट प्रोटीन कोणाला म्हणतात? तर लायसिन नावाचं, ठीक आहे, जे अमिनो ॲसिड आहे त्याला काय म्हणतात? स्मॉलेस्ट अँड सिम्पलेस्ट प्रोटीन. ठीक आहे. त्यानंतर ल्युसीन नावाचं जे अमिनो ॲसिड आहे याचा शोध सर्वात आधी 1819 मध्ये लागला होता. त्यानंतर सेलेनोसिस्टीन हे 21वां अमिनो ॲसिड आहे आणि 1986 मध्ये याचा शोध लागला. तर पायरोलिसिन हे 22वां अमिनो आम्ल आहे ज्याचा शोध 2002 मध्ये लागला. पण मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, हे बऱ्याच पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये. 22वां जे हे अमिनो ॲसिड आहे हे मानवामध्ये आढळत नाही. ठीक आहे. तर हे कोणामध्ये आढळतं? हे आढळतं बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे. अमिनो आम्ले ही अमाइन, मिथिलीन आणि कार्बोक्झिलिक आम्ल यांच्यापासून बनलेली असतात. ठीक आहे. मानवामध्ये अमिनो आम्लांचा शोध लागला असून त्यापैकी 20 आम्ल जी काय आहे निसर्गात स्थिर अवस्थेत म्हणजे स्टेबल अवस्थेत उपलब्ध आहेत. त्यांना काय म्हणतात? स्टँडर्ड अमिनो ॲसिड. जर एमपीएससीचा प्रश्न विचारला स्टँडर्ड अमिनो ॲसिड किती आहेत, तर किती आहेत ते? 20 आहेत. ठीक आहे. त्यानंतर यापैकी 10 जी आहेत ती काय आहे? अत्यावश्यक आम्ल आहेत, इसेन्शियल आहेत. का आहेत? कारण त्याची निर्मिती आपलं शरीर करू शकतं का? तर नाही करू शकत. ठीक आहे. आणि ही 10 कोणकोणती आहेत? लायसिन, ल्युसीन, आयसोल्युसीन, व्हॅलिन, व्हिटिझिन, थ्रिओनिन, ट्रिट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाइल, ॲलिनिन आणि एक जे आहे 10वं ते आहे अर्जिनाइन. अत्यावश्यक अमिनो ॲसिड जर लक्षात ठेवायचे असेल तर याची ती ट्रिक काय आहे? तर ती ट्रिक आहे पीटीव्ही, टीम, हॉल. ठीक आहे. पीटीव्ही हे पहिले 3, फिनिलेनाइन, थ्रिओनाइन, व्हॅलिन. त्याच्यानंतर आहेत समोरचे 3, ते आहेत टीम. टीम म्हणजे ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, मिथिओनाइन. त्याच्यानंतर आहे हॉल. हॉलसाठी हे 4 आहेत, ते आहे हिस्टेडाइन, अर्जिनाइन, ल्युसीन आणि लायसिन. ठीक आहे. तर हे ट्रिक लक्षात ठेवा, पीटीव्ही, टीम, हॉल. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रथिनांचे भौतिक गुणधर्म. तर प्रथिने कसे दिसतात? तर ते तंतूसारखी लांब असू शकतात, गोल किंवा दंडाकृती असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर प्रथिनांची विद्राव्यता कशात आहे? पाण्यामध्ये. सर्वाधिक आपण आधीच बघितलं होतं, सर्वाधिक प्रोटीनची विद्राव्यता कशात आहे? ती आहे पाण्यामध्ये. त्यानंतर अल्कोहोलमध्ये, सोडियम क्लोराईड इत्यादी. ठीक आहे. आता पाण्यात जरी हे विरघळत असले तरी एकजीव होत नाही. ठीक आहे. पाण्यात विरघळवले तरी याचे काय होईल? रेणू जे आहे ते आपल्याला दिसतील. ठीक आहे. ते एकजीव होणार नाहीत. पुन्हा प्रोटीनचे एक जे भौतिक गुणधर्म आहे ते आहे लवचिकता. गव्हाचे पीठ भिजवून ठेवल्यास काय तयार होतं? ते होतं ग्लुटेन नावाचं प्रोटीन. ठीक आहे. आता प्रथिने हे जरी आवश्यक असले तरी अतिरिक्त प्रोटीनमुळे काय होऊ शकतं हे इथे आपण बघूयात. प्रथिनांचे महत्त्व हे त्या प्रथिनांमध्ये असलेला अमिनो ॲसिड वरून ठरतात. तर दूध, मासे, सोयाबीन हे अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून त्यांना अत्यंत चांगले प्रोटीन असे म्हणतात. ठीक आहे. अत्यंत चांगले प्रोटीन कोणकोणते आहे? दूध, मासे, मांस, सोयाबीन. ठीक आहे. अतिरिक्त प्रोटीनमुळे काय होऊ शकते? किडनी खराब होऊ शकते, हाडातील जी खनिजं आहेत ती कमी होतात, आतड्याचा कर्करोग होऊ शकतो, प्रथिने खनिजात रूपांतरित होऊन हानी पोहोचवू शकतात. ठीक आहे. प्रथिने जर योग्य प्रमाणात मिळाली नाही तर काय होऊ शकतं? तर क्वाशिरकोर, ठीक आहे, म्हणजे सुजवटी किंवा पीईएम, प्रोटीन एनर्जी मलन्यूट्रिशन, याला म्हणतात मॅरास्मस म्हणजे सुकटी. ठीक आहे. इथे बाजूला जी चित्र आहे ही आहे सुकटी आणि ही आहे सुजवटी. ठीक आहे. सुकटीमध्ये काय होते? शरीर कसं वाळून जाते, इथे बघा असं सुजल्यासारखं होते. ठीक आहे. सुकटी जी आहे ही 1 वर्षापर्यंतच्या बालकांना होते, तर सुजवटी हे 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकाला होते. ठीक आहे.
सुकटीमध्ये कशाची डिफिशियन्सी असते म्हणजे कशाची कमी असते, तर ते असते प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. ठीक आहे, म्हणजेच प्रथिना आणि कर्बोदके. मात्र जेव्हा आपण सुजवटीचा विचार करतो तेव्हा इथे कशाची कमी असते, ती असते फक्त प्रोटीनची. ठीक आहे, त्यानंतर सुजवटीमध्ये मुलाच्या अंगावर पोट जे आहे हे सुजलेलं असतं, पाय सुजलेले असतात. मात्र सुकटीचा विचार करता पोट हे आतमध्ये असतं आणि पाय कसे असतात, बारीक असतात. आता सुकटीवर जर इलाज करायचा असेल तर त्याला काय काय द्यायला लागेल, प्रोटीन द्यायला लागेल, कार्बोहायड्रेट द्यायला लागेल आणि फॅटी द्यायला लागेल. पण जेव्हा आपण सुजवटीचा विचार करू तेव्हा याला काय पाहिजे, फक्त प्रोटीनयुक्त आहार दिला तर याचा काय होऊ शकतो, आजार बरा होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रथिनांचे जे वर्गीकरण आहे ते आपण बघतोय. इन्झायमॅटिक जी प्रोटीन्स आहे याची उदाहरणं कोणकोणती आहे, अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. संप्रेरक प्रथिने जे आहे, हार्मोनल प्रोटीन्स जे आहेत ती आहे इन्सुलिन, ग्लायकोजन, सोमॅस्टोटॅडिन. आणि हे कशात असतात, हे असतात स्वादुपिंड. स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियाज. इन्सुलिन कशातून स्त्रवतो, पॅन्क्रियामध्ये जे बी लँग्रियन्स आहेत त्याच्यामधून इन्सुलिन स्त्रवत असतो. ठीक आहे, एमपीएससीने बरेचदा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर हृदयामध्ये कोणता हार्मोनल प्रोटीन आहे, ते आहे ANV म्हणजेच ॲट्रियल न्यूट्रियुरेटिक पेप्टाइड. आणि याचं काम काय असतं, सेल्समध्ये जे बाहेरचं एक्स्ट्रा फ्लुइड आहे ते कमी करण्याचं काम कोण करतं, तर ते ANP करतं. आणि हे कशाच्या माध्यमातून करतं, हे काय करतं, किडनीमध्ये सोडियमचा काय करतं, पुरवठा वाढून देतं आणि त्याच्यामुळे हे जे एक्स्ट्रा फ्लुइड आहे हे काय होतं, निष्क्रिय होतं. ठीक आहे, त्यानंतर आतड्यामध्ये गॅस्ट्रिन नावाचा जो आहे हा प्रोटीन असतो आणि या गॅस्ट्रिनचा pH किती आहे, 1.5 to 3.5. ठीक आहे, त्यानंतर मेदउदीमध्ये आढळणारं प्रोटीन आहे त्या लेप्टिन. आणि मित्रांनो लेप्टिनचं काम काय आहे, भूक शमवणं. ठीक आहे, तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पोट भरल्यासारखं वाटतं ते कशामुळे वाटतंय, लेप्टिन नावाच्या प्रोटीनमुळे. ठीक आहे, भूक लागण्यासाठी कोणतं प्रोटीन आहे, ते आहे ग्रिलिन. ग्रिलिनचं स्पेलिंग आहे GHRELIN. ठीक आहे, आणि या ग्रिलिनला काय म्हणतात, हंगर हार्मोन. त्यानंतर स्ट्रक्चरल प्रोटीन जे आहे याच्यामध्ये केराटिन, ज्याच्यापासून आपले नख बनलेले असतात. ठीक आहे, केस बनलेले असतात. त्यानंतर इलॅस्टिन आणि लिपोप्रोटीन. ठीक आहे, लिपोप्रोटीनचं काम काय आहे, आपल्या शरीरात फॅट जमा करण्याचं एक माध्यम काय आहे, लिपोप्रोटीन. ठीक आहे, संकोचनक्षम जी प्रोटीन्स आहेत ती आहे ॲक्टिन आणि मायसिन. आणि हे कशात आढळतात, हे आढळतात स्नायूंमध्ये. त्यानंतर वाहक प्रोटीन जे आहे ते आहे हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन. हिमोग्लोबिन रक्तात ऑक्सिजन वाहण्याचं काम करतं, तर मायोग्लोबिन कशामध्ये, स्नायूमध्ये ऑक्सिजन वाहण्याचं काम करतं. त्यानंतर आहे डिफेन्सिव्ह प्रोटीन जी आहे ती आहे इम्युनोग्लोब्युलिन, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अँटीबॉडीज. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर थ्रोम्बिन जे रक्त गोठवण्याचं काम करतं. मित्रांनो आता बघूयात कर्बोदके. कर्बोदके काय आहे, ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे आणि हे कशापासून बनली असतात, कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन या 3 मूलद्रव्यापासून बनलेली असतात. कर्बोदके निसर्गात सर्वाधिक आढळणारी पोषक द्रव्ये आहेत, कारण सर्व हिरव्या वनस्पती ज्या आहेत प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून ग्लुकोज तयार करतात, तसेच त्याला कर्बोदकांच्या स्वरूपात साठवतात. ठीक आहे, आता साधारण 1 किलो वजनासाठी 1.5 ते 3 ग्राम कर्बोदकांची आवश्यकता असते. आणि 1 ग्राम कर्बोदकामध्ये किती कॅलरी असते, ती असते 4 कॅलरी. ठीक आहे, भारतीय आहारात एकूण कार्यशक्तीपैकी 65 ते 80% कार्यशक्ती हे कशापासून मिळते, ती मिळते कर्बोदकांपासून म्हणजेच कार्बोहायड्रेट्स पासून. म्हणून याला काय म्हणतात, शारीरिक इंधन, बॉडी फ्युएल. एमपीएससीने जर असा प्रश्न विचारला बॉडी फ्युएल कशाला म्हणतात, तर ते काय आहे, ते आहे कार्बोहायड्रेट्स. आणि का म्हणतात, कारण 65 ते 80% कार्यशक्ती कोण पुरवतं, ते पुरवतं कार्बोहायड्रेट्स. आता बघूयात कर्बोदकांचे स्त्रोत. सर्वात आधी वनस्पतीजन्य, आणि याच्यामध्ये आहे एकदल धान्य म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका. म्हणजे जे बी आहे ते काय असतं, एकदल धान्य असतं. ठीक आहे, जे पेरलं तेच उगवणं म्हणजे एकदल धान्य. त्याच्यानंतर कडधान्य व डाळी, हरभरा, तूर, मसूर, मूग, उडीद इत्यादी.
तसेच भाज्या आहे कंदमुळे, खोडे, वाटाणे, इतर शेंगावर्गीय भाज्यांच्या बिया, त्यानंतर फळे, केळे, चिकू, द्राक्षे, सुकी फळे इत्यादी. त्यानंतर गोड पदार्थ आहे साखर, गूळ आणि मध. मित्रांनो, वनस्पतीजन्य जी स्त्रोत आहेत कर्बोदकांची, ही कशा स्वरूपात पुरवत असतात? ते असतात शर्करा, पिष्टमय पदार्थ आणि तंतुमय पदार्थ या स्वरूपामध्ये. ठीक आहे. मात्र हाच आपण जेव्हा प्राणीजन्य सोर्स विचार करू त्यावेळेस ते कोणत्या स्वरूपात असतं? ते असतं लॅक्टोजच्या स्वरूपात. ठीक आहे. आणि कर्बोदकांचे प्राणीजन्य स्त्रोत कोणते आहेत? दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. ठीक आहे. प्रथिनं महत्वाच्या कार्यासाठी राखून ठेवण्याचे कार्य कोण करतं? कर्बोदक करत असतात. जर कर्बोदकांची कमतरता निर्माण झाली तर कार्यशक्ती मिळण्यासाठी या प्रथिनांचा वापर केला जातो. आणि मित्रांनो, जर कर्बोदके जास्त झाली तर जास्तीच्या कर्बोदकांचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर होतं, ग्लायकोजन. आणि हे कुठे होतं? लिव्हर मध्ये. आणि याची साठवणूक कशात केली जाते? ॲडिपोज टिश्यूज, ज्याला आपण काय म्हणतो? मेद पेशी. ठीक आहे. तर याच्यामध्ये या मेदाची काय होते? मग साठवणूक होते. ठीक आहे. आता बघूयात कार्बोहायड्रेटचे प्रकार. ठीक आहे. मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे एक रेणू असलेला, शर्करेचा एक रेणू असलेला. त्यानंतर डाय म्हणजे दोन. ओलिगो. ओलिगो मध्ये काय असतं? 3 ते 10 रेणू असतात शर्करेचे. पॉली म्हणजे बहुशर्करा आणि याच्यामध्ये असतात 10 प्लस रेणू. ठीक आहे. आता मोनोसॅकराइडचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कोणकोणते आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. त्याच्यानंतर डायसॅकराइड म्हणजे द्विशर्करेचे कोणकोणते उदाहरण आहेत? ते आहे सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज. त्यानंतर ओलिगोसॅकराइडचे रॅफिनोज आणि स्ट्रॅचिओज. त्यानंतर जे बहुशर्करा आहे पॉलिसॅकराइड याचे उदाहरण आहे स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. ठीक आहे. आता आपण बघूयात मोनोसॅकराइड म्हणजे एक शर्करा. मानवी शरीर शर्करा स्वीकारण्याचं हे एकमेव माध्यम आहे. ठीक आहे. म्हणजे मानवी शरीर जे आहे ही शर्करा कोण्या स्वरूपात स्वीकारतं? ते स्वीकारतं फक्त मोनोसॅकराइड म्हणजे एक शर्करीय स्वरूपात. ठीक आहे. याची उदाहरणं आहेत ग्लुकोज, आणि हे द्राक्ष साखर असंही हिला म्हणतात, आणि ही निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी शर्करा आहे. इतर कर्बोदकांचा पाया म्हणजे साखर, आणि हे आहे ग्लुकोजच्या स्वरूपात. ठीक आहे. आता या ग्लुकोजची प्राप्तिस्थाने कोणकोणती आहे? द्राक्ष, संत्री, केळं, चिकू, बेरी, कोवळा मका, गाजर, बीट आणि मध इत्यादी. त्यानंतर जे फ्रुक्टोज आहे याला म्हणतात फलशर्करा, आणि याचा जे स्त्रोत आहे तो कोणकोणता आहे? तो आहे पिकलेली फळे व मध. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. एक शर्करेय व द्विशर्करेय. ठीक आहे. आता म्हणजे मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड याच्यामध्ये सर्वाधिक गोड व विद्राव्य अशी साखर कोणती आहे? ती आहे फ्रुक्टोज. जर एमपीएससीने असा प्रश्न विचारला की डायसॅकराइड आणि मोनोसॅकराइड मध्ये सर्वाधिक गोड असलेली शर्करा कोणती, तर ती आहे फ्रुक्टोज. ठीक आहे. त्यानंतर आहे गॅलॅक्टोज, याला म्हणतात उपदुग्ध शर्करा. ठीक आहे. निसर्गतः मुक्त स्वरूपात आढळत नाही. ही दुग्ध शर्करेची एक घटक शर्करा म्हणजे गॅलॅक्टोज दुधातील साखरेचे जल विघटन झाल्यावर ही साखर मिळते. ठीक आहे. म्हणजे दुधातील जी साखर आहे लॅक्टोज, ही जेव्हा पाण्यात विरघळेल, ठीक आहे, हिचं जेव्हा विघटन होईल त्यावेळेस काय मिळेल आपल्याला? गॅलॅक्टोज मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आहे द्विशर्करा, याला म्हणतात डायसॅकराइड. दोन शर्करेय एकत्र येऊन ही शर्करा तयार होते. ठीक आहे. म्हणजे जसं एक शर्करा कोणती आहे? ग्लुकोज. जर आपण पकडलं तर ग्लुकोज आणि ग्लुकोज मिळून काय तयार होईल? डायसॅकराइड म्हणजे द्विशर्करा. आणि जेव्हा हे एकत्र होईल तेव्हा पाण्याचा एक रेणू बाहेर टाकला जाईल. म्हणजे हा जो आहे हा पाण्याचा रेणू काय आहे? बाहेर टाकला गेला आहे. ही पाण्यात विद्राव्य आहे. सौम्य आम्ल किंवा विकर, विकर म्हणजे एन्झाईम, याच्या क्रियेमुळे याचं विघटन एक शर्करीय मध्ये होतं. ठीक आहे. म्हणजे डायसॅकराइडचं रूपांतर सौम्य आम्ल किंवा जे एन्झाईम आहे याच्यामुळे कशात होतं? तर ते होतं मोनोसॅकराइड किंवा एक शर्करीयामध्ये. याचं उदाहरण बघूयात. जसं आहे सुक्रोज, काय म्हणतात? बीट किंवा टेबल शर्करा, ही याची काय आहे? पर्यायी नावं आहेत. ठीक आहे. सुक्रोजवर सौम्य आम्ल किंवा जर विकर याची जर प्रतिक्रिया झाली तर याच्यापासून काय तयार होते? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ठीक आहे. ग्लुकोज व
फ्रुक्टोजचा प्रत्येक एक रेणू एकत्र येऊन सुक्रोज तयार होतो. ठीक आहे, म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून सुक्रोज तयार होतो आणि सुक्रोजचं विघटन झाल्यावरही काय मिळतं, एक ग्लुकोज आणि एकच फ्रुक्टोज. ठीक आहे. सुक्रोजचे सोर्स कोणकोणते आहेत, ते ऊसामध्ये 10 ते 12% तर बीटामध्ये ते 12 ते 18% आढळते. ठीक आहे. त्याचप्रमाणे इतर फळे, भाज्या व मध यामध्ये सुद्धा जे आहे हे सुक्रोज आढळते. ठीक आहे. त्यानंतर द्विशर्करेचं जे दुसरं उदाहरण आहे ते आहे माल्टोज आणि याला काय म्हणतात, धान्य शर्करा. मित्रांनो, या माल्टचा अर्थ होतो मोड आलेले. ठीक आहे. तर माल्ट केलेले म्हणजेच मोड आणलेले जे पदार्थ आहे याच्यामध्ये ही माल्टोज नावाची काय ही शर्करा आढळते आणि ही मुक्त स्वरूपात आढळत नाही. जे मोड आलेले पदार्थ याच्यामध्ये ही आढळते. पिष्टमय पदार्थाचे विकर व सौम्य आम्लाच्या सहाय्याने विघटन झाले असता ही शर्करा मिळते. ठीक आहे. आता पिष्टमय पदार्थ म्हणजे जे स्टार्ची फूड्स आहेत. ठीक आहे. याच्यावर जेव्हा सौम्य आम्ल किंवा विकाराची जेव्हा प्रतिक्रिया होते तेव्हा काय होते, माल्टोज आपल्याला मिळते. ही शर्करा ग्लुकोजचे 2 रेणू एकत्र येऊन तयार होते. ठीक आहे. म्हणजे माल्टोजवर जर सौम्य आम्ल किंवा विकराची जर प्रतिक्रिया झाली तर ग्लुकोजचे काय 2 रेणू मिळतील. ठीक आहे. त्यानंतर आहे लॅक्टोज, याला आपण म्हणतो दुग्ध शर्करा. ठीक आहे. आणि ही कशात आढळते, तर ही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थामध्येच आढळते. आणि लॅक्टोज कशापासून तयार झालेली असते, तर एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोजचा रेणू मिळून लॅक्टोज तयार झालेली असते. ठीक आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रकार आणि हा आहे ओलिगो शर्करा. मानवी शरीराद्वारे पूर्णतः पचविले जाऊ शकत नाही. म्हणजे ही जी शर्करा आहे मानवी शरीराद्वारे पूर्णतः पचवली जाऊ शकते का, तर नाही. ठीक आहे. त्यानंतर मोठ्या आतड्यामध्ये बिफिडोबॅक्टेरियाच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देतात. ठीक आहे. आणि बिफिडोबॅक्टेरिया आहे हे मोठी जी आतडी आहे याच्यामध्ये आढळतात आणि हे कशाचं काम करतात, तर एक एक्सक्रिएशन म्हणजे जे मल आहे ते व्यवस्थित बाहेर पाडणं आणि दुसरं जे काम आहे जे अँटीबायोटिक्स अतिरिक्त होतं त्याला न्यूट्रल करण्याचं काम कोण करतं, हा बिफिडोबॅक्टेरिया करत असतो. ठीक आहे. आता या ओलिगो शर्करेचेही वेगवेगळे प्रकार असतात. जसं आता इथे आहे त्रिक शर्करा म्हणजे 3 रेणूंपासून निर्माण असलेली म्हणजे ट्रायसॅकराइड. ठीक आहे. याच्यामध्ये उदाहरण घेऊया रेफिनोजचं आणि याच्यामध्ये एक रेणू असतो गॅलॅक्टोजचा, एक असतो ग्लुकोजचा आणि एक असतो फ्रुक्टोजचा. रेफिनोजचे स्रोत काय आहेत, द्विदल धान्य व भाज्या, ब्रोकोली, कोबी, इतर भाज्या व धान्य. त्याचप्रमाणे टेट्रासॅकराइड, टेट्रा म्हणजे 4 रेणू असलेला, तर याचं उदाहरण आहे स्ट्रॅचिओज. याच्यामध्ये 2 गॅलॅक्टोजचे रेणू, एक ग्लुकोजचा आणि एक फ्रुक्टोजचा रेणू असतो. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे बहुशर्करे म्हणजे पॉलिसॅकराइड आणि याच्यामध्ये 10+ जे आहे ते शर्करा असते. एका शर्करेचे 100 ते 1000 रेणू एकत्र येऊन बहुशर्करा तयार होते. ठीक आहे. आणि महत्वाच्या ज्या बहुशर्करा कशाने निर्माण असतात, तर 6 कार्बन अणू असलेल्या एका शर्करेपासून तयार होतात. ठीक आहे. बहुशर्करा चवीला गोड नसतात व गार पाण्यात अविद्राव्य असतात म्हणजे ती विरघळत नाही. ठीक आहे. बहुशर्करे याचे स्फटिक तयार होत नाही, जशी आपली साखर आहे ही स्फटिक स्वरूपात असते, मात्र बहुशर्करेचा स्फटिक तयार होऊ शकत नाही. जल विघटन झाले असता एक शर्करेचे अनेक रेणू तयार होतात. आता बहुशर्करेची जी आहे ती उदाहरणं बघूयात. ते आहे पिष्टमय पदार्थ, याला आपण म्हणतो स्टार्च. आता हे पिष्टमय पदार्थ कशामध्ये आढळतात, ते आढळतात वनस्पतीमध्ये. प्राणी पदार्थापासून पिष्ट पदार्थ मिळत नाही. ठीक आहे. पिष्टमय पदार्थाच्या रेणूमध्ये 100 ते 1000 ग्लुकोजचे रेणू असतात आणि या पिष्टमय पदार्थाचे सोर्स कोणकोणते आहे, एकदल धान्य, मुळे व खोडे, डाळी व कडधान्य. इथे प्राणीजन्यात आढळत नाही म्हणून प्राणीजन्य स्रोत अवेलेबल नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बहुशर्करेचं दुसरं उदाहरण आहे ते आहे डेक्स्ट्रिन. ठीक आहे. आता आम्ल, अमायलेज, विकर किंवा कोरडी उष्णता यामुळे पिष्टमय पदार्थ जे आहे, ठीक आहे, पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्ची फूड जे आत्ताच आपण बघितलं, याचे विघटन किंवा जल विघटन होऊन तयार होणारा पदार्थ म्हणजे कोण, तर डेक्स्ट्रिन. ठीक आहे. पाव, ब्रेड, पोळी ही भाजली असता तपकिरी रंग जो येतो आणि हा तपकिरी रंग कशामुळे असतो, हा असतो डेक्स्ट्रिनमुळे. ठीक आहे. आता इथे आपण बघू शकतो पिष्ट पदार्थावर सौम्य आम्लाची प्रक्रिया झाल्यावर डेक्स्ट्रिन तयार होते आणि डेक्स्ट्रिनवर जेव्हा सौम्य आम्ल तयार होते तेव्हा ग्लुकोजचे
रेणू तयार होतात. त्यानंतर पुन्हा पिष्टमय पदार्थावर अमायलेज एन्झाईमची जर प्रक्रिया झाली तर डेक्स्ट्रिन तयार होते आणि या डेक्स्ट्रिनवर अमायलेज विकर जे आहे याची प्रक्रिया होऊन कोणतं तयार होतात तर माल्टोज ही शर्करा तयार होते. नेक्स्ट उदाहरण आहे ते आहे ग्लायकोजन. प्राण्यांमध्ये सापडणारे एकमेव कर्बोदक आहे. ठीक आहे. यकृत व स्नायू मध्ये साठविले जाते. 5000 ते 10,000 ग्लुकोज रेणूंपासून तयार झालेली असते. संरचना पिष्ट पदार्थाप्रमाणे असल्यामुळे याला प्राणीज पिष्ट पदार्थ म्हणतात. ठीक आहे. आणि याचे सोर्स कोणकोणते आहेत तर ते आहेत यकृत. मित्रांनो, जे नुकतंच शिकार झालेले जर एखादी प्राणी असेल तर याच्यामध्ये यकृतामध्ये 3 ते 7% ऐवजी हे 25% पर्यंत जाऊ शकते आणि स्नायूमध्ये ही किती असते 0.5 ते 1%. ठीक आहे. त्यानंतर आहे सेल्युलोज. वनस्पतींच्या संरचनेतील महत्त्वाचे कर्बोदक आणि हे मानवी पचन संस्थेकडून पचन होऊ शकत नाही. हे महत्त्वाचं आहे. एमपीएससीने प्रश्न विचारला की कोणतं असं कार्बोहायड्रेट्स आहे की जे माणसाच्या शरीरामध्ये पचवलं जाऊ शकत नाही, तर ते कोण आहे, ते आहे सेल्युलोज. ठीक आहे. कारण काय आहे की त्याच्या पचनासाठी आवश्यक जे विकर आहे, जे एन्झाईम आहे, ते माणसाच्या पचन संस्थेत तयार होत नाही. मात्र या तंतूंमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते, त्यामुळे सेल्युलोज मलविसर्जनास मदत करतात. ठीक आहे. तर या सेल्युलोजचे सोर्स कोणकोणते आहेत? फळांचा व भाज्यांच्या साली व आवरणे, पानांची देठ, मुख्यतः पालेभाज्या व फळे, पूर्ण आवरणासहित एकदल धान्य व कडधान्य. आता सेल्युलोजचे गुणधर्म काय आहे? सेल्युलोजला जर आपण शिजवलं तर तो मऊ होतो. शिजवताना त्याच्यात सोडा घातला तर तो जास्त मऊ होतो. मात्र सेल्युलोजची जर आम्लासोबत ऍसिड सोबत प्रक्रिया केली तर ते काय होतं? कडक होतं. ठीक आहे. त्यानंतर आहे शेवटचं उदाहरण आणि ते आहे पेक्टिक पदार्थ. ठीक आहे. बहुशर्करेचं शेवटचं उदाहरण पेक्टिक पदार्थ. न पचणाऱ्या बहुशर्करेयामध्ये याचा समावेश होतो. ठीक आहे. हे पदार्थ तंतूमध्ये असतात. तंतू म्हणजे फायबर असतात. मूळतः फळांच्या पेशीभित्ती व वनस्पती पेशींमध्ये आढळतात. हे पदार्थ दोन पेशींनी घट्ट धरून ठेवण्याचे काम करतात. ठीक आहे. आता या पेक्टिक पदार्थामध्ये काय असतात? प्रोटोपेक्टिन. आणि हे कशात आढळतं? हे असतं कच्च्या फळामध्ये. याच्यात जेली तयार करण्याची क्षमता नसते. त्यानंतर जे आहे असतं पेक्टिन पदार्थ. हे प्रोपेक्टिनवर फळ पिकणाऱ्या विकरांची प्रतिक्रिया होऊन निर्माण होतं. ठीक आहे. म्हणजे प्रोपेक्टिनवर जेव्हा फळ पिकण्याचे जे एन्झाईम्स आहे याची प्रक्रिया होते तेव्हा काय तयार होतं? तेव्हा तयार होतं पेक्टिन आणि याची जेली तयार करण्याची काय असते? क्षमता असते. त्यानंतर आहे पेक्टिक आम्ल. फळे जास्त पिकली की पेक्टिनचं रूपांतर कशात होतं? ते होतं पेक्टिक ॲसिडमध्ये. आणि याच्यात जेली तयार करण्याची क्षमता असते का? तर ते नसते. ठीक आहे. खाली दिला आहे प्रोपेक्टिन कच्चे फळात असते. त्यानंतर पेक्टिन कशात असते? पिकलेल्या फळामध्ये. आणि अति पिकलेले जे फळ आहे याच्यामध्ये काय असतं? पेक्टिक ॲसिड. ठीक आहे. मित्रांनो, आता बघूयात फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ हे पाण्यात अद्रावणीय असून सेंद्रिय द्रावणात विरघळतात. ठीक आहे. सामान्य तापमानाला स्थायी रूप मेद म्हणजेच संतृप्त मेद हे प्राणीजन्य स्रोतांकडून, तर सामान्य तापमानाला द्रवरूप मेद म्हणजे असंतृप्त मेद हे वनस्पतीजन्य स्रोतांकडून मिळतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 20 डिग्रीला जर फॅट हे ठोस अवस्थेत नसेल, स्थायी अवस्थेत नसेल, तर ते काय असतं? तेल असतं. ठीक आहे. स्निग्ध पदार्थ हे स्निग्धाम्ले व ग्लिसरॉल अल्कोहोल यांचे एकत्रीकरण असते आणि यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा काय असतो? सहभाग असतो. फॅट्सचे वनस्पती सोर्स कोणकोणते आहेत? सर्व प्रकारचे तेल, कठीण कवचाची फळे, तेलबिया जसे की शेंगदाणे, तीळ, खोबरे, सोयाबीन, करडई, सूर्यफूल, मोहरी इत्यादी. त्यानंतर प्राणीजन्य सोर्सेस आहेत दूध व दुग्धजन्य पदार्थ, यामध्ये लोणी, तूप, खवा, तसेच महत्त्वाची डुकराचे मांस, अंडी इत्यादी. ठीक आहे. आणि आपण आधीच बघितलं होतं की 1 ग्राम फॅट किती कॅलरी पुरवते? 9 कॅलरी. त्यानंतर आहे फॅट्सची कार्ये. जीवनसत्वाचा पुरवठा करणे. आपण आधीच बघितलं आहे की ADEK हे काय आहेत? तर हे फॅट सोल्युबल विटामिन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे हे तयारही कुठे होणार आहे? फॅटमध्ये. आणि हे शरीराला पुरवठाही कशा माध्यमातून करणार आहे?
तर फॅटच्या माध्यमातून. ठीक आहे. त्याच्यानंतर शरीराचे संरक्षण व तापमान कायम राखणे. शरीराचे संरक्षण जे आहे ते कशा प्रकारे केलं जातं, तर कातडीच्या खाली जे आहे ते काय होतं, फॅट साठवलं जातं आणि याच्यामुळे काय होतं, संरक्षण होतं शरीराचं. ठीक आहे. एखादी जर बाहेरचा आघात झाला तर तो कशावर होतो, स्किन, आणि स्किन नंतर फॅट. मात्र आतमध्ये जो ऑर्गन आहे तो कसा असतो, सुरक्षित असतो. ठीक आहे. अन्नाची स्वादिष्टता वाढवणे याचा एक अर्थ असा आहे की स्निग्ध पदार्थ जे आहे ते पाहायला अट्रॅक्टिव्ह असतात आणि खायला पण असतातच. ठीक आहे. याच्यामुळे काय होते, भूक उद्दीपित होते, म्हणजेच भूक लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर लिंग संप्रेरक तयार करणे. मित्रांनो, जेवढेही लिंग संप्रेरक आहे जसे की प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, ही जे आहे ही काय सर्व फॅट सोल्युबल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे फॅट आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर मेदाम्लांचा पुरवठा करणे. आता आवश्यक मेदाम्ले कोणकोणती आहे, तर ती आहेत ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9. यापैकी ओमेगा 3 आणि ओमेगा 6 जे आहे हे काय आहे, अत्यावश्यक मेदाम्ले आहेत. ठीक आहे. आणि ओमेगा 9 जे आहे हे अत्यावश्यक नसतात, परंतु काय आहे, गरजेचे असतात. आणि यांनाच काय म्हटलं जातं, आरोग्यदायी किंवा चांगले मेद. ठीक आहे. आणि अनारोग्यदायी वाईट जे आहे ते मेद कोणते आहे, तर जे कोलेस्टेरॉल जमा करतात शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, जो स्थूलपणा वाढतो शरीराचा त्याला काय म्हणतात, कोलेस्टेरॉल. ठीक आहे. आता बघूयात खनिजे. सर्वात महत्त्वाचं आहे पाणी. पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या वजनाच्या 55 ते 65% वजन हे कशाचं असणार आहे, पाण्याचं असणार आहे. तर रक्तातील हे पाण्याचं प्रमाण काय आहे, 90% पर्यंत आहे. ठीक आहे. त्यानंतर 20 ते 25% पाणी जर शरीरातले कमी झाले तर जगणे जवळजवळ अशक्य होते. पण मित्रांनो, 21 दिवस महात्मा गांधींनी पाणी आणि अन्नत्याग केला होता. ठीक आहे. महात्मा गांधींनी आतापर्यंत किती फास्ट केले आहे, ते केले आहेत 17. सर्वात कमी एका दिवसाचा, तर सर्वात जास्त 21 दिवसाचा. ठीक आहे. आणि जी भूक हडताल आहे, भूक हडताल म्हणजे फक्त जो अन्नत्याग आहे तो भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त जे आहेत यांनी 116 दिवस केला आहे आणि हे काय आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि 63 डेज 63 दिवस उपवास करून जतीन दास जे आहेत, ठीक आहे, यांनी काय केलं, आपला देहत्याग केला होता. आणि सोबतच इरोन शर्मिला जे आहेत यांनी 10 वर्ष अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता आणि यांना नळीद्वारे अन्न पुरवठा केला जात होता सरकारमार्फत. ठीक आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला इमारत बांधणी म्हणून पाण्याचा उपयोग होतो. अन्न पदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे यासाठी सुद्धा काय होतो, पाण्याचा उपयोग होतो. शरीराला तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्वाचा शरीरात साठा होऊ शकत नाही. पाण्यात विरघळणारी कोणकोणती विटामिन्स आहेत, बी आणि सी. बी ग्रुपची 8 आणि C1 म्हणजे टोटल 9. ठीक आहे. ज्यांनी विटामिन्सचं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या, कारण विटामिन्स आपण जे आजार कव्हर केलेले आहेत ते आता याच्यामध्ये कव्हर होणार नाहीत, कारण ते विटामिन्समध्ये ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर ही जी अतिरिक्त विटामिन्स आहे, जीवनसत्व आहे, हे बाहेर काढण्याचं, मूत्राद्वारे बाहेर काढण्याचं काम कोण करतं, तर ते करतं पाणी. ठीक आहे. दररोज पाण्याची आवश्यकता किती आहे, तर साधारण 1 ml पाणी अन्नाच्या उष्मांकाला आवश्यक असते. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी 6 ते 8 ग्लास म्हणजे 1.5 ते 2 लिटर प्रत्येक दिवसाला पाणी आवश्यक असते. मात्र प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्या कारणानं दररोज 3 ते 5 लिटर पाणी पिलं पाहिजे असं रेकमेंडेशन डॉक्टर करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आयोडीन. मित्रांनो, आयोडीन आणि सोडियम या दोन गोष्टीत कधी कन्फ्यूज व्हायचं नाही. सोडियम काय आहे, तर सोडियम एक नैसर्गिक घटक आहे जो निसर्गातून आपल्याला मिळतो अन्नाच्या माध्यमातून आणि तो पूर्ण शरीरभर आपली जी सेल आहे, सेलमधील जे फ्लुइड आहे, जे द्रव आहे, याच्यामध्ये तो कायम असतो. मात्र आयोडीन काय आहे, तर हे मिळवलेलं असतं. कशामधून, सोडियममधून. ठीक आहे. म्हणून आपण जे खातो मीठ, हे प्रत्येक मीठ सोडियम आहे. मात्र जे आयोडीन युक्त आहे ते काय केलेलं आहे, त्या सोडियममधून मिळवलेलं आहे. ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. ठीक आहे. आता या आयोडीनचे उपयोग काय आहे, तर थायरॉइड ग्रंथीच्या पोषणाकरिता थायरॉक्झिन व ट्राय आयोडोथायरोनाइन या संप्रेरकाच्या निर्मितीस काय आहे, हे आवश्यक आहे. आणि याचा उपयोग काय होतो, मानसिक वाढ, मेंदू व चेतासंस्थेची वाढ, कर्बोदकांचे चयापचय,
स्निग्ध पदार्थाच्या जलद विघटनासाठी काय आवश्यक आहे? आयोडीन उपयोगाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचे सोर्स कोणकोणते आहेत? तर एक आत्ताच आपण बघितलं की आयोडीनयुक्त मीठ, समुद्री अन्नपदार्थ, स्ट्रॉबेरी, दूध, मासे इत्यादी. ठीक आहे. आता आयोडीनच्या अभावी होणारे आजार कोणकोणते आहेत? तर ते आहे गलगंड आणि पुन्हा सोबतच काय मृत जे बालक आहे हे जन्माला येऊ शकतं. त्यानंतर पुन्हा जी आजार आहेत ते बघूयात. ते आहे अधोवटुता, याला क्रिटिनिझम म्हणतात आणि हे लहान मुलांमध्ये होते. याच्यामध्ये काय होतं, मानसिक जी वाढ आहे ती खुंटते, कमी खाणे व जास्त झोपणे ही लक्षणं आढळून येतात, जीभ लांब होते. ठीक आहे. तर हे परिणाम कशात होतात? अधोवटुता, याला काय म्हणतात? क्रिटिनिझम. त्यानंतर मिक्झो इडेमा किंवा याला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात आणि हे कशामध्ये होतं? प्रौढ व्यक्तीमध्ये. आणि याच्यामध्ये काय होते? थंडी सहन होत नाही. त्यानंतर व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या काय बनतो? दुर्बल बनतो. आणि हे दोन्हीही आजार कशामुळे होतात? थायरोक्सिन संप्रेरक जे आहे हे कमी स्त्रवल्यामुळे. आणि हे कुठून स्त्रवतं? जे आपली थायरॉइड ग्लँड आहे गळ्यामध्ये त्याच्यामधून. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फ्लोरीन. शरीरामधील 96% फ्लोरीन हे दात व हाडांमध्ये आढळते. ठीक आहे. याचा उपयोग काय आहे? तर दाताचे रक्षण करणे, दातांना चमक व मजबूती देणे. आता याच्या अभावी होणारे परिणाम कोणते आहे? तर ते आहे दंतक्षय. ठीक आहे. अतिरिक्त सेवनामुळे दातांचा फ्लोरोसिस, ठीक आहे, किंवा डेंटल फ्लोरोसिस म्हणतात. आणि हा कशामध्ये होतो? लहान मुलांमध्ये. इनॅमलची जी ही चमक आहे ही काय होते? नाहीशी होते. आणि याच्यावर असे हे जे पांढरे डाग दिसतात हे डाग तयार होतात. ठीक आहे. त्यानंतर जो आहे हाडांचा फ्लोरोसिस हा प्रौढ व्यक्तींमध्ये होतो. कशामुळे? अतिरिक्त सेवनामुळे. हे महत्वाचं आहे. याच्यामुळे काय होतं? पाठ व सांध्याची काय होते? वेदना होते. आता फ्लोरीनचे सोर्स कोणकोणते आहेत? तर पाणी, समुद्री अन्नपदार्थ, मासे व चहा. ठीक आहे. त्यानंतर आहे फॉस्फरस. हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी व ATP, ठीक आहे, निर्मिती करण्याकरिता DNA व RNAचा महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. फॉस्फरस कशात असतो? DNA आणि RNA मध्ये. फॉस्फरसची जर कमतरता निर्माण झाली तर कोणता रोग होतो? तो होतो हायपोफॉस्फॅटेमिया. एक गोष्ट लक्षात ठेवा, हायपो म्हणजे कमी आणि हायपर म्हणजे जास्त. ठीक आहे. हायपोफॉस्फॅटियामध्ये काय होतं? रक्तातील जे फॉस्फरसचं प्रमाण आहे ते काय होतं? कमी होतं. आणि यामुळे काय होतं? अशक्तपणा, स्नायूंचे कुपोषण, रक्तक्षय इत्यादी काय होतात? हे परिणाम दिसून येतात. आणि हाडे ठिसूळ होणे, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात. ठीक आहे. आता हायपर किंवा अतिसेवनामुळे काय होतं? तर हायपर फॉस्फॅटोमिया होतो. आणि यात काय होतं? अतिवटुता, जसं आपण आधीच बघितलं, क्रिटिनिझम किंवा वृक्कनाश होऊ शकतो. म्हणजे किडनी काय होऊ शकते? डॅमेज होऊ शकते. ठीक आहे. आता याचे सोर्स काय आहे? तर सर्व प्रकारची अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ, मेथी, हिरव्या पालेभाज्या, मासे व अंडे इत्यादी. ठीक आहे. नेक्स्ट आहे पोटॅशियम. चेतापेशीच्या पोषणाकरिता उपयोगी असणारे हे काय? खनिज आहे. शरीरात ATP ही ऊर्जा तसेच सोडियम यांचे नियमन करण्यासाठी पोटॅशियम काय आहे? आवश्यक आहे. ठीक आहे. आता अभावी होणारे म्हणजेच कॅलेमिया. रक्तातील पोटॅशियमची काय होते? पातळी काय होते? कमी होते. आणि याच्यामुळे काय होतो? स्नायूंचा अशक्तपणा, अपचन किंवा पॅरालिसिस, अल्पचेतन क्षमता. ठीक आहे. म्हणजे जी चेतन क्षमतेमध्ये काय येते? कमी येते. आणि अतिसेवनामुळे कोणते परिणाम होतात? तर तो हायपरकॅलेमिया. आणि याच्यामुळे काय होतं? तर नाडीचे ठोके वाढणे, हृदयविकार आणि चेतापेशीवर काय होतो? याचा परिणाम होतो. ठीक आहे. आता पोटॅशियमची सोर्स कोणकोणती आहेत? ती आहेत सुकी फळे, कडधान्य, बटाटे, टोमॅटो, केळी, पपई, तीळ, तृणधान्य, सोयाबीन, पालक, हळद, रताळे इत्यादी. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅल्शियम. कॅल्स या लॅटिन शब्दापासून कॅल्शियम हा शब्द निर्माण झाला आणि याचा अर्थ काय होतो? खडू. ठीक आहे. पांढऱ्या रंगाचा पदार्थ असून उष्णता व प्रकाशात स्थिर राहतो, मात्र आम्लामध्ये काय होतो? विरघळतो. 90% कॅल्शियम हाडांमध्ये आढळते, त्यामुळे हाडांना काय येतो? कठीणपणा येतो. कॅल्शियमचा उपयोग काय आहे? हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता कॅल्शियम आवश्यक आहे. कॅल्शियमच्या अभावामुळे कोणता रोग होतो? लहान मुलांमध्ये मुडदूस किंवा प्रौढांमध्ये ऑस्टिओमलेशिया किंवा ऑस्टिओपोरोसिस. आणि हे जे 2 आजार आहेत आपण विटामिन्सच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, जिथे विटामिन D ची डेफिशियन्सी आपण बघत होतो. ठीक आहे.
अतिसेवनामुळे कोणते परिणाम होतात, तर हायपर कॅल्शिमिया होतो आणि त्यामुळे रक्तातील कॅल्शियमची काय होते, पातळी वाढते. ठीक आहे. आता या कॅल्शियमचे सोर्स कोणकोणते आहेत, ते आहेत तीळ, दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, बदाम, अंजीर, मनुका, विविध बिया व पालेभाज्या. ठीक आहे. आता आहे लोह. आपल्या शरीरात एकूण लोहापैकी 75% लोह कशात असते, ते असते रक्तामध्ये आणि त्यातील 90% लोहाचा काय होतो, पुनर्वापर होत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे रोज लोह घेतलं नाही तरी याचा परिणाम एवढा जाणवत नाही. मात्र रक्तातील हिमोग्लोबिन तसेच स्नायूमधील मायोग्लोबिन यांचे दैनिक कार्य करण्यासाठी काय लोहाची गरज असते आणि यांचं कार्य काय आहे, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणं. रक्तामधून हिमोग्लोबिन करतं तर स्नायूमध्ये कोण करतं, मायोग्लोबिन. ठीक आहे. आता याचा उपयोग काय आहे, रक्त संवर्धन, हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सिजन व हिमोग्लोबिन यांचा संयोग घडून आणणे आणि प्रतिरोध जी संस्था आहे तिला मदत करणे, म्हणजे अँटीबॉडीज जे आहे यांना मदत करणं. आता अभावी होणारे आजार कोणकोणते आहेत, तर लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय व पांडुरोग होतो. पांडुरोग म्हणजे जॉन्डिस. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, शरीर पिवळं पडायला लागतं, डोळे पिवळे होतात. ठीक आहे. आणि रक्तक्षय एनेमिया हा जो आजार आहे हा काय आहे, हा जेनेटिक आहे. ठीक आहे. हे आपण कशात बघितलं आहे, विटॅमिन्सच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर लोहाच्या अतिसेवनामुळे कोणता परिणाम होतो, तर तो होतो लोह अधिक आणि याच्यामुळे काय होतं, हिमोक्रोमॅटोसिस हा अनुवांशिक आजार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हिमोक्रोमॅटोसिस आणि हा अनुवांशिक आजार आहे, म्हणजे जेनेटिक आजार आहे आणि यामुळे यकृत, हृदय, अंतर्स्रावी ग्रंथी यांच्या कार्यावर काय होतो, परिणाम होतो आणि मधुमेह आणि सांधेदुखी असे आजार होऊ शकतात. ठीक आहे. आता लोहाचे सोर्स कोणकोणते आहेत, तर हिरव्या पालेभाज्या आणि याच्यात महत्वाचा आहे पालक. ठीक आहे. त्यानंतर घेवडा, पालक, मेथी, खजूर, मनुके, गूळ, शेंगदाणे, हळद, तीळ, टोमॅटो, सुकामेवा, सागरी पदार्थ, सोयाबीन, मांस, मासे, अंडी इत्यादी. ठीक आहे. नेक्स्ट आहे सोडियम. आपण आधीच बघितलं होतं सोडियम काय आहे, तर हे निसर्गात उपलब्ध असलेलं खनिज आहे. मात्र आयोडीन काय आहे, त्या सोडियम पासून मिळवलेलं ट्रेस केलेलं एक खनिज आहे. ठीक आहे. आता सोडियमचा उपयोग काय आहे, तर रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधणे आणि रक्ताचा जो परासरण दाब आहे, ज्याला ऑस्मॅटिक प्रेशर आपण म्हणतो. ठीक आहे. आणि सोबतच जे ब्लड प्रेशर आहे हे नियंत्रण करण्याचं काम कोण करतं, सोडियम करतं. ठीक आहे. आता अभावी होणारे आजार कोणते आहे, तर हायपोनायट्रोमिया. यामध्ये काय होऊ शकतं, हृदयविकार, यकृताचा नाश, वृक्कनाश, न्यूमोनिया, तसेच अतिशय तहान लागणे, मळमळ होणे, डोकेदुखी, थकवा, भूक मंदावणे व रक्तदाब इत्यादी काय होऊ शकतात, आजार किंवा परिणाम सोडियमच्या अभावाचे होऊ शकतात. अतिरिक्त सोडियममुळे काय होऊ शकतं, तर इथं काय पाहिजे, हायपरनायट्रोमिया होऊ शकतो आणि यामुळे रक्तातील सोडियमची पातळी वाढून थकवा, अशक्तपणा, चिडचिडेपणा आणि रक्तदाब वाढणे इत्यादी परिणाम काय होऊ शकतात. आता सोडियमचे सोर्स कोणकोणते आहेत, ते मीठ तसेच आहारातील सर्व अन्नपदार्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम. आणि मॅग्नेशियम कशासाठी उपयोग आहे, एटीपी जे आहे याच्या निर्मितीमध्ये तसेच हाडांच्या विकासासाठी मॅग्नेशियम काय आहे, उपयोगाचा आहे. मॅग्नेशियमच्या अभावामुळे कोणता आजार होतो, हायपोमॅग्नेशियमिया आणि याच्यामुळे काय होतं, अशक्तपणा, हृदयाच्या कार्यात अडथळा, धनुर्वात, चेतासंस्था बिघाड, चेतना क्षमतेवर परिणाम, यकृताचा सिरोसिस किंवा रक्त जे आहे हे विषारी बनू शकते. आणि याचा जो सर्वात जास्त परिणाम होतो आणि हा कशावर होतो, जे बाळ गर्भामध्ये असते त्याच्यावर हा खूप निगेटिव्ह परिणाम असतो. तो त्या बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं. ठीक आहे. अतिसेवनामुळे होणारी परिणाम काय आहे, हायपर मॅग्नेशियमिया आणि याच्यामुळे काय होतं, अशक्तपणा, मळमळ, उलट्या, श्वासोच्छवासात अडथळा, अल्प रक्तदाब इत्यादी. अल्प रक्तदाब म्हणजे लो बीपी. ठीक आहे. मॅग्नेशियमचे सोर्स कोणकोणते आहेत, ते आहे सोयाबीन, शेंगदाणे, पालक, टोमॅटो, पालेभाज्या, घेवडा, लवंग इत्यादी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तांबे. हे अल्प प्रमाणात लागणारे जे आहे खनिज आहे आणि हे कशात काम करते, हिमोग्लोबिनच्या संवर्धनासाठी काम करते. तांब्याच्या अभावी कोणता परिणाम होतो, तर तांब्याच्या अभावी हिमोग्लोबिनची निर्मिती जी आहे ते होऊ शकत नाही. आणि याचे सोर्स कोणते आहेत, तर ते आहे पालेभाज्या. त्यानंतरचं जे खनिज आहे ते आहे सल्फर आणि याचा उपयोग काय आहे, प्रथिनांची जी निर्मिती आहे ती करणे, सोबतच अस्थि व नखे यांचे आरोग्य राखणे. हे कोणाचं काम आहे, हे सल्फरचं काम आहे. आणि जर सल्फर कमी झालं तर काय होतं,
केस, हाडे कमकुवत होऊ शकतात. ठीक आहे. आता बघूयात समतोल आहार व चौरंग आहार. मित्रांनो, समतोल आहार काय आहे, तर जेवणात पिठोळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे या सर्वांचा पुरेसा दैनंदिन आहारात झाला पाहिजे, असं समतोल आहाराची काही कल्पना आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इत्यादी गोष्टी काय आहे, आवश्यक आहे. हे पदार्थ दररोज जरी नाही घेतले तरी आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळेस मिळावे, ही काय आहे, समतोल आहाराची कल्पना आहे. त्यानंतर दूध, शेंगदाणे इत्यादीमधून मिळणारं जे प्रथिन आहे हे तुलनेनं महाग आहे, मात्र ज्वारी, बाजरीतून मिळणारं प्रथिन काय आहे, स्वस्त आहे. प्राणीजन्य पदार्थाचा विचार केला तर मांस, मासे, अंडी हे काय आहे, महाग प्रथिन आहे. त्यातल्या त्यात अंड्याचा जर विचार केला तर हे सर्वात स्वस्त व परिपूर्ण काय आहे, प्राणीज प्रथिन आहे. ठीक आहे. समतोल आहारासाठी किती कॅलरी जी आहे दैनंदिन घेतली पाहिजे, किती खनिजे किंवा किती प्रोटीन्स, किती कार्बोहायड्रेट्स आणि किती फॅट्स असलं पाहिजे, याचे जे तक्ते आहेत हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा, तुम्हाला तिथे लिंक दिसेल, त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. आता एमपीएससी इकॉनॉमिक्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रंगराजन जी कमिटी आहे हिने किती सुचवलं होतं, तर 2155 जे आहे हे खेड्यांसाठी, तर 2090 हे कशासाठी आहे, हे शहरासाठी सुचवलेलं नवीन परिणाम आहे. आणि 2400 आणि 2100 हे जे जुनं होतं हे कोणी सुचवलं होतं, हे होतं लाकडवाला जी कमिटी होती हिने सुचवलं होतं. ठीक आहे. आता मित्रांनो, जे पुस्तकांमध्ये दिलं नाही ते आपण इथे बघूयात. रंगराजन समितीबद्दल जे पुस्तकामध्ये नाही आहे ते हे आहे की रंगराजन समितीने पर व्यक्ती जी प्रोटीन आणि फॅट मर्यादा सांगितली आहे ती आहे 48 ग्राम प्रोटीन. ठीक आहे. 48 ग्राम प्रोटीन आणि 28 ग्राम हे काय आहे, फॅट. आणि हे कोणी सांगितलं आहे, तर रंगराजन समितीने दैनिक गरज आणि प्रत्येक व्यक्तीसाठी. ठीक आहे. यानंतर आहे चौरंगी आहार. चौरंगी आहार, चौरंगी म्हणजे 4 रंग असलेला आहार. आहारशास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंग आहार ही कल्पना उदयास आली असून चौरंगी आहार म्हणजे 4 रंग, पांढरा, पिवळा, हिरवा व लाल ही ते 4 रंग आहेत. कोणत्याही जेवणात हे 4 रंग असणे म्हणजे चौरंग आहार होय. आता पांढऱ्यामध्ये कोणकोणतं येतं, तर भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी ही काय आहे, पांढरी आहेत. तर पिवळ्या रंगाची सोर्स कोणती आहे, तर भाकरी, चपाती, वरण, पिवळे फळे, लिंबू, भोपळा, पेरू इत्यादी. त्यानंतर हिरवी सोर्स आहेत हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या. आणि लालमध्ये आहे फळभाज्या, टोमॅटो, गाजर, मांस, मिरची इत्यादी. ठीक आहे. आता यातील मांसाहारी जे पदार्थ आहे हे काय आहे, हे ऐच्छिक आहे. मित्रांनो, आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि मित्रांशी शेअर करा.